आणि काहीही लपवलेलं नाहीये. एखादी व्यसनी माणूस आहे गावामध्ये, तो असतोच, कुठेही असतो. म्हणजे तो काय फार नाविन्याचा किंवा काही नवा नाही मुद्दा, पण त्या माणसाबद्दल त्याने लिहिलं. किंवा एखाद्या बाईचा छळ करणारा नवरा आहे, तिच्याबद्दल त्याने लिहिलंय. म्हणजे त्यांच्यातला वकील सुद्धा कवितेमध्ये कधीतरी दिसतो आपल्याला, की ते एखाद्या पद्धतीनं एखादी केस चालवतात, केस लढवतात. त्या पद्धतीचा एखादा अत्यंत महत्त्वाचा ठळक मुद्दा, वैचारिक मुद्दा ते कवितेमध्ये घेऊन व्यक्त होतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं या कविता संग्रहाचं वैशिष्ट्य असं आहे की अत्यंत संवेदनशील पद्धतीनं हा कवी व्यक्त होतो. कुठेही कवीनं कृत्रिम पद्धतीनं व्यक्त झालेला नाही की मी कवी आहे, मला काही वेगळं सांगायचं आहे, असा आविर्भाव ॲडव्होकेट विठ्ठल काष्टे यांच्यामध्ये नाही आहे. म्हणून त्यांच्या कवीपणाचं मोठेपण इथे सामावलेलं आहे की त्यांना जे सांगायचं ते मोकळेपणानं अत्यंत स्वच्छ पद्धतीनं ते व्यक्त होतात. आणि ही या कविता संग्रहाची जमेची बाजू आहे असं मला वाटतं. कवितेच्या अनुषंगानं अनेक गोष्टी मी सांगू शकेल, पण 2-4 मुद्दे आणखी मी आपल्याला मुद्दाम या ठिकाणी सांगतो की कविता, कोणताही कवी किंवा कोणतीही कवयित्री जेव्हा कविता लिहिते तेव्हा काव्यलेखनासाठी सराव, प्रॅक्टिस महत्त्वाची गोष्ट नाही आहे. तुम्ही आतून किती व्यक्त होता, तुम्ही आतून किती प्रकट होता, याला फार महत्त्व असतं. आणि स्पॉन्टेनियस पद्धतीनं, सहज पद्धतीनं मला जे म्हणायचं आहे ते मी म्हणून टाकलेलं आहे. ही धारणा ॲडव्होकेट विठ्ठल काष्टे यांनी या कविता संग्रहामध्ये मांडलेली. मला असं वाटतं की कविता लिहिण्यासाठी आपलं काळीज आणि आपल्या काळजातली ओल फार महत्त्वाची आहे. त्यांच्या दोन्ही संग्रहामध्ये, प्रेम कवितेमध्ये सुद्धा त्यांनी एका कवितेमध्ये असं म्हटलेलं आहे की प्रेयसीचं लग्न झालेलं आहे आणि तरीही त्या लग्नाची निमंत्रण पत्रिका तिनं मला पाठवलेली आहे. बघा तिचं अंतःकरण किती मोठं आहे, तिचं काळीज किती सुपा एवढं आहे. बरं, एवढीवरती नाही थांबली तर तिने त्यांच्या आईला सुद्धा मूळ वाटी पाठवलेली आहे. मला असं वाटतं की इतकं निर्लेप पद्धतीने प्रेम करणं, जसं पंडितरावांनी मग उल्लेख केला की इतकं स्वच्छपणे प्रेम करणं ही महत्त्वाची गोष्ट असते. आणि अशा प्रेमाला एक चिरंतन अशा प्रकारचं मूल्य प्राप्त झालेलं असतं. त्या अनेक कविता, तुझ्या माझ्यातले या संग्रहातल्या सगळ्या कविता त्या पद्धतीनं व्यक्त झालेले आहेत. आपल्याला कल्पना आहे, सगळ्यांना माहीत आहे की ते वकील आहेत, स्वतः पेशाने मोठ्या पदावर ते काम करतात, नोटरीसारखं पद ते सांभाळतात, दिवसभर कोर्टात ते काम करतात. त्यांचे अनेक वकील मित्र इथं बसलेले आहेत. परंतु शिक्षण झालं, भाषा आली म्हणून कविता लिहिता येते असं नाही आहे. कविता लिहिण्यासाठी तुमचं जगणं तुम्हाला नीट पद्धतीने समजून घेता आलं पाहिजेत. तुम्हाला तुमचे अनुभव नीट पद्धतीने बांधता आले पाहिजेत, ते तुम्हाला जतन करता आले पाहिजेत. आणि हे काम या वकील नावाच्या आणि फार हळव्या अंतःकरणाच्या कवीनं सातत्यानं केलं. ही गोष्ट मी तुम्हाला मुद्दाम या ठिकाणी सांगू इच्छितो. भाषा शिक्षण हा भाग महत्त्वाचाच असतो. लेखन करण्यासाठी, तुमची समज वाढवण्यासाठी, तुमचं अंडरस्टँडिंग विकसित करण्यासाठी शिक्षण आणि भाषा महत्त्वाच्या गोष्टी आहेत. पण कविता लिहिण्यासाठी तुम्ही संवेदनशील असणं ही पहिली पूर्व अट असते. आणि ती अट त्यांनी पूर्ण केली. आणि सगळ्या कविता त्यांच्या, मी पुन्हा एका वाक्याचा उल्लेख करेल की विठ्ठल काष्टे यांची सगळी कविता ही मनातून आलेली आणि मनाचा उच्चार असलेली कविता आहे. हे या कवितेचं बलस्थान आहे. सगळे कविता संग्रह तुम्ही वाचल्यानंतर दोन्ही तुम्हाला व्यक्त करता येतो. एकही शब्द त्यांचा कोरडा असा सुका शब्द नाही आहे. काहीतरी त्याच्या पाठीमागं भावनेचं भिजलेपण आहे, संवेदनशीलते भिजलेपण नक्कीच आहे. म्हणून सगळे शब्द अत्यंत तरल अशा पद्धतीने या कवीनं व्यक्त केलेले आहेत. आणि त्याचाही मला इथे उल्लेख करणं फार गरजेचं वाटतं. अजून एक बाब मला महत्त्वाची वाटते. पुष्कळदा असं वाटतं की कविता संग्रहाची चर्चा होते, कविता संग्रहाबद्दल खूप बोललं जातं, चांगल्या पद्धतीने मांडणी केली जाते. आता पंडितराव तळेगावकरांनी फार उत्तम पद्धतीनं या कविता संग्रहाची मीमांसा केली, चर्चा केली की हा कवी कशासाठी लिहितोय, हा कवी या भागातून आलेला आहे, त्याची मांडणी काय, याबद्दल ते फार उत्तम त्यांनी निवेदन केलं आहे. समीक्षक नावाचा एक वर्ग असतो, जसं आता आम्ही बोलतो आहोत किंवा संजीवनताई बोलतायत. समीक्षकांच्या भरोशावर कोणतंही साहित्य उभं नसतं, लक्षात घ्या. आधी कवी आहे, समीक्षक त्याच्या पाठीमागून येतो. समीक्षक हा पुढे नाही कधी. समीक्षक हा कलावंताच्या, प्रतिभावंतांच्या मागे उभा असतो. म्हणून त्याच्या भरोशावर आपण लेखन करायचं काही कारण नाही आहे. उद्या भविष्यामध्ये काष्टे यांच्या कवितेची नोंद कोणी न घेवो, परंतु तुमच्या अंतःकरणात ही कविता आपला आवाज शाबूत ठेवणारी कविता आहे, एवढं मी तुम्हाला खात्रीने सांगू इच्छितो. इतकी उत्तम कविता ही त्यांनी लिहिलेली. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा असा की कविता लिहित असताना या कवीचा एक स्वभाव असा आहे, ॲडव्होकेट विठ्ठल काष्टे यांचं प्रकृती अशी आहे
की ते कुणाचंही भय बाळगत नाहीत कविता लिहिताना. त्यांनी भीती काही ठेवलेली नाही. आणि मला असं वाटतं की कोणताही कलावंत, उत्तम कलावंत हा भयमुक्त पद्धतीने व्यक्त झाला पाहिजे, मोकळेपणानं व्यक्त करायचं. आपल्या प्रेमाच्या गोष्टी खूपदा आपण लपून ठेवतो. आपल्यावर कोणी प्रेम केलं किंवा आपण कुणावर प्रेम केलं हे आपण पटकन कुणाला सांगत नाही आहे. लग्न झाल्यावर बायकोला तर मुळीच सांगत नाही आहे. परंतु मला असं वाटतं की विठ्ठल काष्टे यांनी आपला संपूर्ण एक पहिला कविता संग्रह तुझ्या माझ्यातले हा अत्यंत खुल्या अंतःकरणानं सगळ्यांना सांगितलं आहे की मी प्रेम करत होतो, ती माझ्यावर प्रेम करत होती आणि आमच्या प्रेमामध्ये कोणतंही किलमिश नव्हतं, कोणताही किंतु परंतु नव्हता. इतक्या स्वच्छ पद्धतीनं आपण प्रेम केलं. त्यांचा पहिला संग्रह संपूर्णतः प्रीती काव्याचा संग्रह आहे, प्रेम काव्याचा संग्रह आहे. आपल्याला माहीत आहे की मराठीमध्ये भारा तांबे नावाचे फार मोठे कवी, राजकवी ज्यांना म्हटलं जायचं, भास्कर रामचंद्र तांबे यांनी प्रेमाच्या किती कविता लिहिल्या आणि सगळ्या कविता पत्नीवर लिहिल्या आहेत. म्हणजे पत्नीवर सुद्धा प्रेम कविता लिहिता येते असा एक पायंडा फार पूर्वीच्या कालखंडामध्ये राजकवी भारा तांबे यांनी घालून दिलेला आहे. आपल्या सगळ्यांना त्या कविता आठवत असतील. आपण अनेक कविता त्या कवितांचा अभ्यास केला आहे. इतक्या मोकळेपणानं मला असं वाटतं की प्रेम कवितेमध्ये सुद्धा व्यक्त होण्यासाठी एक मोकळेपणा हवा असतो आणि तो मोकळेपणा विठ्ठल काष्टे यांनी आपल्या पहिल्या संग्रहामधून व्यक्त केला आहे. हे दोन्ही संग्रह इतके सुंदर केलेत. तुम्ही पाहता क्षणी या पुस्तकांच्या प्रेमात पडाल. श्रीधर आंभोरे सर इथं बसलेले आहेत. एक चित्रकार जाफराबाद सारख्या गावामध्ये सगळ्या कवींना पाहायला मिळतो. एक महत्त्वाचा चित्रकार की जो बोलत नाही, काही फारसा व्यक्त होत नाही, परंतु आपल्या रेषेमधून, आपल्या प्रतिभेच्या एका धारेमधून तो सतत व्यक्त होतो आणि देशभर एक मोठा लौकिक प्राप्त केलेला हा चित्रकार. त्या चित्रकाराचे दोन्ही मुखपृष्ठ या संग्रहाला लाभलेले आहेत. इतकं सुंदर कव्हर त्यांनी केलं आहे दोन्ही संग्रहाचं. त्यातल्या त्यात सिदोरीच्या भाकरीचं संग्रह तर मला प्रचंड आवडलं. इतकं अप्रतिम कव्हर त्यांनी केलं आहे की त्याला दृष्ट लागावी इतकं सुंदर आहे. झाडाखाली अनेक महिला आणि पुरुष एकत्र बसलेले आहेत. ते काही हितगुज करतायत, काही एकमेकांना बोलतायत, काही संवाद करतायत, असं ते चित्र आहे. इतकं अप्रतिम चित्र की मला सगळा माझा गाव, माझा परिसर या मुखपृष्ठामध्ये दिसला. हे कव्हर पाहिल्यावर तुम्हाला सुद्धा वाटेल की अरे जाफराबादच्या अनेक झाडांखाली, अनेक फाट्यांवर, अनेक पॉईंटवर अशी माणसं बसतात. ती माणसं या माणसानं उभी केली आहेत. इतकं जिवंत चित्र की ते चित्र वाटून हे सत्य आहे आणि त्या चित्राचं अंतःकरण, त्या चित्राचं अंतरंग आतल्या कवितेमध्ये व्यक्त झाले. अनेक माणसांच्या कविता, मगाशी उल्लेख केला अनेकांनी की ह्या सगळ्या कविता माणसांच्या कविता आहेत. मला हा फार महत्त्वाचा गुणधर्म या कविता संग्रहाचा वाटतो. आपल्याकडे पुष्कळदा कादंबऱ्यांमध्ये, कथांमध्ये अनेक माणसं येतात, व्यक्तिचित्र उभी राहतात, पण कवितेमध्ये सलग माणसं येतात. अनेक पुरुष येतात, बायका येतात, सालगड येतात, अनेक जाती धर्माचे माणसं येतात. फार महत्त्वाची गोष्ट ही. म्हणजे या कवितेमध्ये तुम्ही ही एक जात आहे, हा एक धर्म आहे, हा एक पंथ आहे, हा एक वर्ण आहे, असं नाव काष्टे यांच्या संग्रहाला तुम्ही ठेवू शकत नाही. सगळ्या समाजातली माणसं. खेड्यामधलं हे तर मुख्य वैशिष्ट्य आहे की खेड्यातली संस्कृती ही सामूहिक पद्धतीने व्यक्त होणारी, मरणादारी तोरणादारी जाणारी आणि सगळ्यांच्या सुखदुःखामध्ये सामील होणारी संस्कृती फक्त ग्रामीण भागात आहे. हे लक्षात घ्या. ती शहरांमध्ये मुळीच नाही. आणि या प्रकारचं एक वर्तन एका अर्थानं विठ्ठल काष्टे यांची कविता वाचकावर संस्कार करणारी कविता आहे की जे संस्कार आपल्यातून निघून चाललेत त्या संस्काराची मांडणी या कवितेमध्ये व्यक्त झाली आहे. त्याचाही उल्लेख मी या ठिकाणी मुद्दाम करेल. दुसऱ्या एक 2-4 गोष्टी या संग्रहाबद्दल मला सांगणं फार अगत्याचं वाटतं की सगळ्या कवितेमध्ये कौटुंबिक जिव्हाळा, कौटुंबिक ऋणानुबंध व्यक्त झालेला आहे. म्हणजे कोणतीही कविता तुम्हाला कृत्रिम अशी वाटणार नाही आहे. त्या पद्धतीनं सुद्धा या कवितेकडे पाहणं मला अगत्याचं वाटतं. माणसं समजून घेणारी कविता आहे. याचा उल्लेख मी पुन्हा पुन्हा करतोय. त्याचं कारण असं की माणसांवरच्या सगळ्या कविता आहेत. दुसरा एक मुद्दा असा आहे की कालचं गाव आणि आजचं गाव, पूर्वीचं खेडं आणि आजचं खेडं या संबंधीची एक मांडणी सुद्धा त्यांच्या अनेक कवितांमध्ये व्यक्त झाली आणि त्याची हळहळ कवीला व्यक्त केलेली. ॲडव्होकेट विठ्ठल काष्टे त्याबद्दल हळहळ व्यक्त करतात, खंत व्यक्त करतात की अरे माझं गाव कसं होतं, आता ते कसं झालंय. माझ्या गावाची नदी कशी होती, ती आता कशी झाली. माझ्या गावातलं राजकारण कसं होतं, ते आता कसं झालं. या संबंधीची सगळी मांडणी हा कवी आपल्या अनेक कवितांमधून करतो. मला या कवीची आणखी एक महत्त्वाची बाजू अशी वाटते की कोर्टामध्ये माणसांचे दशावतार पाहणारा हा कवी, कवीतला वकील
आणि वकिलांमधला कवी हा या सगळ्या कवितांमध्ये थांबायचं का मॅडम थोडं, ते आलेले तर हा एक भाग मला इथे फार महत्त्वाचा वाटतो. आमदार महोदय या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचं आपण स्वागत करूयात आपल्या सर्वांच्या वतीनं. दुसरी एक या कविता संग्रहाची महत्त्वाची बाजू आम्हाला ही सांगायची आहे की कोर्टामध्ये माणसांचे दशावतार पाहणारा कवीतला वकील आणि कवितेत माणसांचे भोग शब्दरूप करणारा हा वकिलातला कवी, अशी एक बाजू या कवीची मला फार महत्त्वाची वाटते. पुष्कळदा आपल्याला असं लक्षात येईल की मराठी कवितेमध्ये विशेषतः ग्रामीण कविता जी लिहिली जाते, खेड्यापाड्यातली जी कविता लिहिली जाते, त्या कवितेमध्ये अनेक पद्धतीच्या तक्रारी, अनेक पद्धतीची गाऱ्हाणे केली जातात की शेतमालाला भाव का मिळत नाही, किंवा शेतकऱ्यांची लूट का थांबत नाही, किंवा महागाई का संपत नाही, कधी पाऊस मारतो तर कधी दुष्काळ मारतो शेतकऱ्यांना. याबद्दल अनेक कविता मराठीमध्ये लिहिल्या जातात. ही गोष्ट चांगलीच आहे. किंवा गावामध्ये रानामध्ये कष्ट करणारी माणसं आहेत, त्या माणसाबद्दल लिहिलं जातं. परंतु विठ्ठल काष्टे यांच्या कवितेचं निराळेपण हे आहे की ही कविता थेट माणसापर्यंत आणि माणसांच्या भावनांपर्यंत जाणारी कविता आहे. मला या कवितेचं एक महत्त्वाचं बलस्थान वाटतं. आणि श्रीधर आंबोरे यांनी ते कव्हरमध्ये, मुखपृष्ठामध्ये या पुस्तकाच्या ते सगळं प्रतिबिंबित केलेलं आहे, ते मांडलेलं आहे, त्यांनी ते स्पष्टपणे दाखवलेलं आहे. म्हणून ही कविता एका अर्थानं माणसांच्या गर्दीला सांभाळणारी कविता, माणसांच्या भावनांना जपणारी कविता, माणसांच्या दुःखांमध्ये सामील होणारी कविता, माणसांचं दारिद्र्य वाचणारी कविता. या कवितेमध्ये स्त्रियांचा एक मोठा प्रदेश आहे. ग्रामीण भागामधल्या, खेड्यांमधल्या बाया किंवा बायका कशा पद्धतीने जगतात, किती शोषित पद्धतीने जगू शकतात, त्या किती तास श्रम करतात, त्या श्रमाची, त्यांच्या कष्टाची नोंद केली जाते का, तर ती फारशी नीटपणे केली जात नाही. विठ्ठल काष्टे यांनी अनेक स्त्रिया, अनेक वयोगटांमधल्या स्त्रिया, अनेक जाती धर्मांमधल्या स्त्रिया की ज्यांचा धर्म कष्ट करणं हा आहे, श्रम करणं आहे, ज्या दारिद्र्यात आहेत, ज्या रात्रंदिवस झगडत आहेत, झुंजत आहेत, त्या अनेक छळांना सामोऱ्या जात आहेत, दुःखाला सामोरे जात आहेत, अशा अनेक स्त्रिया या संग्रहामध्ये मांडलेले आहेत. संजीवनी ताईंना मी हा मुद्दाम सांगेल की महिलांचं एक वेगळंच विश्व, खेड्यामधल्या, ग्रामीण भागामधल्या स्त्रिया ह्या कशा पद्धतीने देते त्याचं अक्षरशः शब्दचित्र त्यांनी उभं केलेलं आहे आणि ते आंबोरे सरांनी मुखपृष्ठामध्ये घेतलेलं आहे. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला सगळ्यांना माहीत आहे, आपण रोज पाहतो की शेतांची भांडण आणि कोर्ट हे दोन शब्द समानार्थी शब्द झालेले की शेताची सारखी छोट्या छोट्या कारणानं भांडणं होतात आणि ती कोर्टांमध्ये येतात, अनेक पद्धतीने येतात. हे समानार्थी शब्द आज वाटतात. इतकं भयंकर वातावरण आपण पाहतो. काष्टे यांची कविता त्या रुक्षतेमध्ये अजिबात पडत नाही. त्यांच्या कवितेमध्ये कुठेही कोर्ट आलेला नाही. लक्षात घ्या, एखादा कवी जेव्हा आपल्या प्रतिभेनं, आपल्या चिंतन गर्भतेनं, आपल्या संवेदनशीलतेने जेव्हा व्यक्त होतो, तेव्हा आपला पेशा, आपला व्यवसाय हा कवितेचा गतिरोधक होत नाही, ती कवितेच्या आड येत नाही. लक्षात घ्या, फार महत्त्वाची गोष्ट आहे. कोर्ट आणि आपला पेशा त्यांनी कवितेत कुठेही येऊ दिला नाही. एक ग्रामीण भागामधला, सामान्य कुटुंबामधला, शेती परंपरेमधला, वारकरी परंपरेमधला, संत परंपरेमधला विठ्ठल काष्टे नावाचा व्यक्ती कवी म्हणून जेव्हा उभा राहतो, तेव्हा अत्यंत स्वच्छ पद्धतीनं त्यांनी आपली कविता मांडण्याचा प्रयत्न केला आहे आणि ते या संपूर्ण कवितेमध्ये यशस्वी ठरतो. कोलमडून पडतो, तो हळहळतो, त्याला त्याची भावना अगदी भळभळतात, अशा रीतीने तो व्यक्त होतो. म्हणजे माणसाचं मन सतत जिवंत ठेवून आपली कविता आपण लिहिली पाहिजेत, असं एक व्रत या कवीनं इथे सांभाळलेलं आपल्याला पाहता येतं. म्हणून गावखेड्यांच्या, स्त्री पुरुषांच्या भावविश्वासी सहकंप होणारी कविता आहे, त्यांच्या भावनेला भिडणारी कविता आहे. शिदोरीच्या भाकरी शीर्षक किती सुंदर आहे बघा. सगळ्यांना माहीत आहे, खेड्यातल्या माणसाला शिदोरी माहीत आहे, भाकरी आहे, कारण जन्मापासून मरेपर्यंत त्याचं नातं भाकरीशी आहे. म्हणून या कवितेमध्ये, शब्दामध्ये शिदोरी या एका शब्दामध्ये आपुलकी व्यक्त झालेली आहे, अन्न ब्रह्म व्यक्त झालेलं आहे. भाकरी शब्दामध्ये भूक भागणारं चिरंतन तत्व व्यक्त केलं आहे. हे अमर तत्व आहे भाकर. भाकर याला पर्यायी शब्द कोणताही नाही. या शीर्षकामध्ये त्यांनी भाकर शब्दच का वापरला,
कारण या परिसरामध्ये जी माणसं, जे सगळा गोतावळा आहे तो भाकरीशी जोडलेला आहे. म्हणून त्यांनी शिदोरीच्या पोळ्या, शिदोरीच्या चपात्या असं म्हटलेलं नाही, शिदोरीच्या रोट्या असं म्हटलेलं नाही, शिदोरीच्या पुऱ्या असं म्हटलेलं नाही, भाकरी असं म्हटलेलं नाही. भाकरीमध्ये सगळी शेती संस्कृती, सगळं दारिद्र्य, सगळा घाम, सगळे श्रम, सगळे जीव, सगळं जीव जित्राब आणि सगळी माणसं आलेली लक्षात घ्या. भाकर हे एक अंतिम तत्व आणि अंतिम सत्व आहे. म्हणून नावसुद्धा देताना त्यांनी इतकं उत्तम नाव दिलं आहे, शिदोरीच्या भाकरी. आंभोरे सर, या शीर्षकाचं पुस्तक एकही मला वाटतं मराठीमध्ये नाही आहे, जगात नसावं असं नाव. इतकं सुंदर शीर्षक त्यांनी दिलं आहे आणि त्याला समर्पक कव्हर आणि त्याची मांडणी संजीवनीताईंनी अप्रतिम निर्मिती केली, पुस्तकाची दृष्ट लागण्यासारखी निर्मिती केली. आपण खूपदा म्हणतो की मुंबईमध्ये, पुण्यामध्ये, दिल्लीमध्ये पुस्तकं चांगली छापतात, असं नाही आहे. ती जालन्यातसुद्धा दिल्लीच्या तोडीची पुस्तकं छापली जातात. दिल्लीपेक्षा चांगली पुस्तकं छापली जातात. तुम्ही ते पुस्तक जरूर विकत घेऊन पहा, तुम्हाला आनंद होईल की किती अप्रतिम निर्मिती आपल्या शेजारच्या जालना गावामध्ये दृष्टी कवयित्री संजीवनीताई करते आहे, पंडितराव करतायत. ही गोष्ट जरा समजून घेण्यासारखी आहे. आता कुठेही जायची गरज नाही आहे. आता मुंबई दिल्लीच्या लोकांनी जाफराबादला आलं पाहिजेत. आता आम्ही दिल्लीला जाणार नाही आहे, आम्ही मुंबईला जाणार नाही, आम्ही पुण्याला जाणार नाही आहे. आम्हाला इथे आमची मुंबई निर्माण करता येते, आमची दिल्ली आम्ही निर्माण करू शकतो, असा एक पायंडा संजीवनीताईंनी निर्माण करून दिला आहे. मी त्यांचंही इथे सहर्ष पद्धतीनं अभिनंदन करतो. दुसरी एक शेवटची बाजू मी सांगतो या संग्रहामध्ये आणि मग मी माझं मनोगत थांबवतो. पुढील अनेक मान्यवर या ठिकाणी बोलणार आहेत, त्यांनाही मला ऐकायचं आहे, आमदार महोदयांनाही मला ऐकायचं आहे. एक महत्त्वाची गोष्ट अशी की या पुस्तकामध्ये जे व्यक्त झालेले आहे ते कुठलंही शहरीकरणाचा वारा या कवितेला लागलेला नाही, लक्षात घ्या. वकिली पेशामध्ये काम करणारी व्यक्ती, कोर्टामध्ये अनेक केसेस लढवणारी व्यक्ती, अनेक केसेस जिंकून देणारी व्यक्ती, आपलं गाव आपल्या काळजातून या कवीनं बाजूला केलेलं नाही, हे लक्षात घ्या. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे आपलं अंतःकरण अजूनही त्या मातीला, त्या गावाला, त्या गावातल्या परिसरातल्या माणसांना आणि त्या परंपरेला, त्या संस्कृतीला, त्या वारकरी परंपरेला, त्या संत परंपरेला आपलं अंतःकरण आपण बांधून ठेवलेलं आहे. आणि हे बांधून ठेवणं कोणत्याही कलावंतासाठी फार महत्त्वाची गोष्ट आहे. नाही तर पुष्कळदा कृतक पद्धतीनं लेखन केलं जातं, अत्यंत खोट्या पद्धतीने कविता लिहिली जाते. हे खोटेपण, हे कृतकपण विठ्ठल काष्टे यांनी आपल्या कवितेमध्ये कस्तूवरसुद्धा येऊ दिलेलं नाही, कणभरसुद्धा येऊ दिलेलं नाही. हे या कवितेचं बलस्थान आहे. कवी म्हणून सुद्धा ते मोठे आहेत आणि कवितेतसुद्धा त्यांनी आपलं मोठेपण अत्यंत पवित्र पद्धतीने जपलेलं आहे. आणि मला असं वाटतं की कवी म्हणून, कलावंत म्हणून, प्रतिभावंत म्हणून ही गोष्ट अतिशय महत्त्वाची असते आणि ती त्यांनी सांभाळलेली. अनेक पद्धतीच्या माणसांच्या अवहेलना या कवितेमध्ये आहेत. खेड्यातली माणसं आपण पाहतो, अत्यंत दुःख भोग, अत्यंत कष्ट भोग, अत्यंत पद्धतीनं. शेतकऱ्यांच्या आत्महत्या किती पद्धतीने होत आहे आपण पाहतोय. शिदोरीच्या भाकरीमध्ये आत्महत्येवर एक कविता आहे. त्यांनी असं लिहिलं आहे की आत्महत्या करायची नाही आहे, आपण आत्महत्या अजिबात करायची नाही, असा एक संदेश या वकिलातल्या कवीनं संबंध आपल्या परिसराला दिला आहे, वाचकांना दिला आहे. पी साईनाथ नावाचा मोठा थिंकर आहे, मोठा पत्रकार आहे जागतिक लेवलचा. त्याचं दुष्काळ आवडे नावाचं पुस्तक आहे. त्यांनी असं म्हटलं आहे की महाराष्ट्र ही शेतकऱ्यांची स्मशानभूमी आहे, असं त्यांनी एक निष्कर्ष काढला काही वर्षापूर्वी. मला असं वाटतं की हा निष्कर्ष आपण बदलून टाकला पाहिजेत. ही धारणा विठ्ठल काष्टे यांनी आपल्या मनाशी ठेवली आणि त्यांनी असं खंबीरपणे सांगितलं आहे की आत्महत्या करायची नाही. आपण अत्यंत सगळ्या प्रश्नांना सामोरं जाऊ, आपण धीरानं सामोरं जाऊ, एकजुटीनं आपण सामोरे जाऊ आणि आपण आपल्या इमानावर आपण उभं राहू, आपण उभेच आहोत त्या इमानावर. आणि आपण आत्महत्येपासून आपला परिसर आपण मुक्त करूयात, अशी एक दृष्टी, म्हणजे जगण्याचं एक नवं भान या पडत्या काळामध्ये, या भयंकर काळामध्ये एक जगण्याचं भान या कवीनं त्या कवितेमधून या ठिकाणी दिले. अनेक पद्धतीनं माणसांची ससे होलपट होते आहे, माणसांना कोणी समजून घेत नाही आहे. त्याच्या विरुद्ध विठ्ठल काष्टे यांनी काम केलं की आपण माणसांना समजून घेतलं पाहिजेत, आपण माणसांची ससे होलपट समजून घेतली पाहिजेत, आपण त्या माणसाच्या दुःखाजवळ गेलं पाहिजेत आणि कोणताही जातीचा, धर्माचा, पंथाचा विचार न करता आपण एक माणसांची साखळी जोडली पाहिजेत, असं या कवितेचं सूत्र आहे.
शिदोरीच्या भाकरीचं हे मुख्य सूत्र आहे की माणसांची साखळी जोडत जोडत हा कवी पुढे निघालेला आहे. जमालभाईसारखी कविता आपण जरूर वाचा. कुठली जात कुठला धर्म काही नाही आहे. जमालभाई नावाचा एक सालगडी आहे, काम करणारा, सालानुसाल 12 महिने काम करणारा माणूस आहे. पण त्याचं जगणं मात्र अत्यंत आरसपाणी आहे. त्याचं जगणं अत्यंत पारदर्शक आहे. त्याच्या डोक्यात काही नाही आहे. तो फक्त माणुसकी आणि कष्ट एवढंच पाहतोय. त्या जमालभाईचं व्यक्तिचित्र असेल. दगडू पोतराज असेल गावातला, जो आता हद्दपार झालाय पोतराज. हौसा न्हावीसारखा माणूस आहे. कडूबाईसारखी बाई आहे. साजराबाईसारखी बाई आहे. ही सगळी माणसं मला असं वाटतं की काष्टे यांच्या कुटुंबातली माणसं आहेत. ती आपण म्हणतो की हे विश्व कुटुंब आहे आपलं, ते म्हणण्यापुरतं असतं. पण या कवीनं सगळ्या धर्माची, सगळ्या जातीची, सगळ्या प्रकारची माणसं जी रात्रंदिवस कष्ट करतायत, घाम गाळतायत, रक्त सांडतायत, हाडाची काडे करतायत, अशी माणसं आपल्या अंतःकरणात ठेवली आणि त्या माणसांच्या कविता केल्या आहेत. माणसांच्या कविता करणारा हा माणुसकी जपणारा कवी आहे, हे लक्षात घ्या. ही फार महत्त्वाचा त्यांचा गुणधर्म मला या ठिकाणी वाटतो. या कविता संग्रहाचे 3 गुणविशेष मी माझ्या प्रस्तावनेमध्ये सुद्धा व्यक्त केलेत. त्याचा ओझरता उल्लेख करतो आणि मग माझं मनोगत मी थांबतो. या कविता संग्रहाचे 3 अतिशय महत्त्वाचे पॉईंट आहेत, अत्यंत उत्तम निकष आहेत शिदोरीच्या भाकरी या पुस्तकाचे. एक आहे भुई संवेदन, जमिनीबद्दल, मातीबद्दल, शेताबद्दल, निसर्गाबद्दल एक संवेदन या कविता संग्रहामधल्या अनेक कवितेत आपल्याला पाहायला भेटतं. त्यातली माणसं थोडी आपण बाजूला केली की आपल्याला असं लक्षात येईल की याच्यामध्ये जमिनीबद्दलचं संवेदन फार महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती या कवीनं सांभाळली आहे. दुसरं आहे गाव संवेदन. आपलं गाव, आपल्या गावाच्या अवतीभोवतीची अनेक गावं, गावांचं एक मुख्य वैशिष्ट्य असतं की सगळ्या गावांचे चेहरे सारखे असतात. सगळी गावं सारखी असतात. शहराचं असं नसतं. मुंबई वेगळी, दिल्ली वेगळी, नागपूर वेगळं, हैदराबाद वेगळं. जाफराबादमधली कोणतीही गावं तुम्ही घ्या, जालन्यामधली कोणतीही गावं तुम्ही घ्या, सगळ्या गावांचे चेहरे सारखे असतात. त्याचं कारण असं की सगळ्या माणसांचं इमान समान आहे, सगळ्या माणसाचं इमान सारखं आहे, सगळ्या माणसांचे कष्ट समान आहेत, सगळ्यांच्या घरातल्या चुलीवर एकच अन्न शिजतं, एकच भाजी शिजते. म्हणून हे अतिशय ठळक वैशिष्ट्य या पुस्तकाचं आहे की व्यक्ती संवेदन, भुई संवेदन, ह्या 2 संवेदनशीलता या संग्रहामधल्या फार महत्त्वाच्या आहेत. आणि तिसरं आहे व्यक्ती संवेदन. भुई संवेदन 1, गाव संवेदन 2 आणि व्यक्ती संवेदन, या 3 संवेदनांवर हा कवी आणि या कवीची कविता ही उभी आहे. ही कविता अमर आहे. विठ्ठल काष्टे यांच्या कवितेला मृत्यू नाही, लक्षात घ्या तुम्ही. या कवीच्या कवितेची मरणगाथा कुणी व्यक्त करू शकत नाही. त्याचं कारण असं आहे की ही कविता सर्वांचे पाय मातीचे असतात, पळसाला पानं 3च असतात, 5 बोटं सारखी नसतात आणि घरोघरी मातीच्या चुली असतात. हा दृष्टांत या कवीचा आहे. म्हणून याचं भाग्य मोठं आहे. मी पुन्हा एकदा काष्टे यांचं मनापासून आपल्या सर्वांच्या वतीनं अभिनंदन करतो. तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद या कवीला हवा आहे. काष्टे वहिनींचं मी अभिनंदन करतो. चिरंजीव परदेशामध्ये आहेत. माझी कन्या ज्या देशात आहेत त्याच देशात काष्टेंचे चिरंजीव आहेत. माझी मुलगी जर्मनीमध्ये, म्युनिकमध्ये, आणि स्टॅनफोर्डला त्यांचा मुलगा आहे. एक वकिलानं एका खेड्यातल्या शेतकऱ्याच्या लेकरानं एक कर्तबगार लेकरू उभं केलं. ही घटना मी महत्त्वाची वाटते. संतोष भाऊ इथं बसलेले आहेत. आज खेड्यामधली सगळी सामान्य कुटुंबातली मुलं ही स्पर्धेतल्या सगळ्या परीक्षेमध्ये
यांच्यावर त्यांना कविता संग्रह अनेक प्रकाशित करता येतील अशी एक अपेक्षा बाळगतो. आणि त्यानंतर मान्यवरांना म्हणजे आमदार साहेबांना, सर्व मान्यवरांना अशी विनंती करतो की त्यांनी प्रतिमेचं पूजन करायचं आहे अगोदर आणि त्यानंतर दीप प्रज्वलन करायचं. जनरेटर बाजू आली पहिले लावून साईड लावून सर्वांना विनंती करतोय स्थानापन्न होण्याचे. हे पहा, सगळं वातावरण काव्यमय आहे. बाहेर थोडीशी रिमझिम चालू आहे. दीप प्रज्वलन झाल्याशिवाय लाईट येणार नाही हेही ठरलेलं होतं. कारण तिकडे दीप प्रज्वलन झाल्यानंतरच हाही प्रकाश या ठिकाणी आला. तर मला वाटतं यात आमदाराच्या हाताचाच काहीतरी परिणाम असावा. खूप छान. आता यानंतर मान्यवरांचा सत्काराचा कार्यक्रम होणार आहे. तर मला वाटतं ज्यांचं नाव उच्चारलं जाईल त्यांनी कृपया लवकरात लवकर सत्कारासाठी व्यासपीठावर यावे. सर्वप्रथम माननीय संतोष पाटील दानवे आमदार, त्यानंतर सर्वात लाडके आमदार, त्यांचा सत्कार करण्यासाठी कविवर्य ॲडव्होकेट विठ्ठल काष्टे
यांना मी विनंती करतो की त्यांनी हा सत्कार करावा. धन्यवाद सर. यानंतर कविवर्य आणि समीक्षक डॉक्टर केशव सखाराम देशमुख यांचा सत्कार ॲडव्होकेट रामेश्वर आंभोरे यांना विनंती आहे की त्यांनी हा सत्कार करावा. ते अध्यक्ष वकील महासंघ जाफराबाद त्यांना विनंती करतो की त्यांनी केशवरावांचा सत्कार करावा. यानंतर चित्रकार श्रीधरराव आंभोरे यांचा सत्कार करण्यासाठी माननीय सुरेशजी तिवटे यांना मी विनंती करतो की त्यांनी या चित्रकाराचा सत्कार करावा. यानंतर या काव्यसंग्रहाच्या प्रकाशिका डॉक्टर संजीवनी तळेगावकर यांचा सत्कार डॉक्टर शेषराव पालकर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर माननीय दीपक पाटील माजी नगराध्यक्ष यांना विनंती आहे की त्यांनी माझा सत्कार करावा. यानंतर डॉक्टर तळेगावकर यांचा सत्कार पत्रकार मोहन मुळे या सरांनी येऊन या ठिकाणी करावे. बरं तुमचं आहे, तुमचं नाव सांगा काय. बरं यानंतर आता आपण ज्यांचा सत्कार केला थोडंसं आवाज कमी करा थोडं. यानंतर आतापर्यंत जे सगळ्या मान्यवरांचे सत्कार झाले त्यामध्ये माननीय आमदार साहेबांनी अशी इच्छा व्यक्त केली आहे की त्यांना कविवर्यांचा सत्कार करायचा. नाही पण त्यांनी हो ना, पण त्यांना ते नंतर करायचं प्रकाशनानंतर. प्रकाशनाच्या अगोदर करायचा का नंतर काय? ओके. हे पहा, प्रकाशनासाठी जी शिदोरी तिकडे ठेवलेली आहे ती व्यासपीठावर घेऊन या. आणि हा प्रकाशन समारंभ हा ॲडव्होकेट विठ्ठल काष्टे आणि त्यांच्या सौ या दोघांच्या आयुष्यातला अविस्मरणीय प्रसंग आहे. तर या क्षणाला जपण्यासाठी
सगळ्या कॅमेरामनला मी विनंती करतोय की हा क्षण सुटता कामा नये आणि त्यासाठी आणि हे 2 कविता संग्रह आणि थोडासा जो उशीर झालेला आहे ना त्याबद्दल मला असं म्हणायचं आहे की कवीनं लिहायलाच उशीर केलेला आहे. तर या समारंभात या प्रकाशन समारंभाचा क्षण आपणा सर्वांना विनंती आहे की टाळ्याच्या गजरात आशीर्वादाच्या रूपात दोन्हीही हे पहा या पत्रिकेमध्ये आता हा प्रकाशन समारंभ आहे. एवढीच एक बाब मी जे सांगतो तेवढी लक्षात घ्या की पहिल्यांदा या पत्रिकेमध्ये विठ्ठलरावांच्या पत्नीचं नाव लिहिलेलं नव्हतं. तर मग विठ्ठल म्हणजे श्रीकृष्ण आणि मग आम्हीच अंदाजा लावला की त्यांचं नाव मीराबाई असेल. मग त्यांचं नाव मीराबाई आहे हे कन्फर्म केलं आणि मग आज आपण सपत्नीक त्यांचा सत्कार करतोय. आणि प्रकाशन समारंभाचा सोहळा हा कवीच्या आयुष्यातला अविस्मरणीय असा छान प्रसंग आहे. याच्यामध्ये भाकरीच्या स्वरूपात पुस्तकाचं प्रकाशन खूप 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 आनंददायी घटना आहे. खूप आनंददायी घटना आहे. आणि त्यांच्या पत्नीसमोरच हे सांगण्यात आलेलं आहे की तुझ्या माझ्यातलं गुपित खरं म्हणजे सांगू नये पण सांगितलेलं आहे. त्या कवितेमधून ते सांगितलेलं आहे. खूप चांगल्या संधी आहे, चांगला प्रयोग आहे, चांगला विषय हा. या सुंदर प्रसंगानंतर या सुंदर प्रसंगानंतर सगळ्यांनी स्थानापन्न व्हायचंय. यानंतर प्रकाशकातर्फे पुन्हा उभयतांचा सत्कार होत आहे. खरं म्हणजे सत्काराची ही मालिका उर्वरित आयुष्यात सदैव चालू राहावी अशी एक ईश्वराकडे आपण प्रार्थना करूया. कारण त्यांचं लिखाण हे सत्कारासाठी तर आहेच पण खरोखर वाखाणण्यासारखं आहे. DJ Asis SK. वहिनींनी एक उखाणा घ्यायचा आहे. एक उखाणा घ्यायचा आहे आणि त्यांना सांगायचं आहे तुझ्या माझ्यातलं काय आहे ते. या मॅडम इकडे या. माईक
दिलाय का माईक त्यांच्याजवळ? नाही. हे पहा, त्यांना प्रकाशकाची जबाबदारी आहे, त्यांनी घ्यायला पाहिजे. जर उखाणा त्यांनी नाही घेतला तर ती प्रकाशनाकडे जबाबदारी येते. तर यानंतर या संदर्भात या कवितेच्या संग्रहाच्या हे जे अतिशय सुंदर झालेलं पुस्तक आहे, या संदर्भात तितक्याच सुंदर व्यक्तीनं बोलावं असं आपल्याला वाटतं. म्हणून मी कवयित्री संजीवनी तडेगावकर यांना अशी विनंती करतोय की त्यांनी त्यांचं भाष्य याच्यावर करायचं आहे. पण त्याच्यापूर्वी तुम्हाला सांगतो, ही कवयित्री म्हणजे आपल्या मराठी सारस्वताचं भूषण आहे. त्यांना किती पुरस्कार मिळाले याची यादी मी इथे वाचणार नाही. त्यांचे किती ठिकाणी सन्मान झाले हेही सांगणं या ठिकाणी संयुक्तिक नाही किंवा तितका वेळ त्याच्यासाठी नाही. पण त्या अप्रतिम कवी आहेत. आणि पुन्हा दुसरी गोष्ट म्हणजे देवाने थोडी पार्शॅलिटी केली आहे. त्यांनाच काव्याची प्रतिभा दिली आणि त्यांना सुंदर गळा दिला. त्या सुंदर कविता गाऊ शकतात, ही आम्हा सर्वांच्या भाग्याची गोष्ट आहे. तर हां, तत्पूर्वी एवढेच एक भाग, एक प्रास्ताविक पर 2 शब्द स्वतः कवी विठ्ठल काष्टे यांना विनंती करतो की त्यांनी तत्पूर्वी प्रास्ताविकामध्ये त्यांची भूमिका व्यक्त करावी. या प्रकाशन समारंभाचे अध्यक्ष माननीय आमदार संतोष पाटील दानवे, माझ्या शिदोरीच्या भाकरी या काव्यसंग्रहास प्रस्तावना देणारे ज्येष्ठ श्रेष्ठ कवी डॉक्टर श्री केशव देशमुख सर, या दोन्ही काव्यसंग्रहाचे प्रकाशन आशयघन या प्रकाश संस्थेमार्फत करणाऱ्या श्रेष्ठ कवयित्री डॉक्टर श्रीमती संजीवनी तडेगावकर मॅडम, माझ्या काव्यसंग्रहाचे शुद्धलेखन तपासणी शुद्ध भाकरी या कविता संग्रहा शिदोरीच्या भाकरी या कविता संग्रहाची कवितांची अनुकर्मिका ठरविणारे आणि या कविता संग्रहाला समर्पक असे शीर्षक सुचविणारे श्री पंडितराव तडेगावकर सर, माझ्या दोन्ही काव्यसंग्रहाच्या मुखपृष्ठांचे सुंदर चित्रण करणारे श्रीधर आंभोरे सर, या ठिकाणी माझ्या प्रेमापोटी उपस्थित असलेली सर्व राजकीय मंडळी, त्यात सुरेशजी दिवटे असतील, दीपक पाटील वाकडे असतील आणि इतर सर्व आमचे रमेशजी धवलिया, गोविंदरावजी पंडित, या सर्व अनिलजी खंडेलवाल, संजीवजी खंडेलवाल, हे सर्व या ठिकाणी जमलेले आहेत. पत्रकार श्री मोहनभाऊ मुळे, गजानन बुधावंत आणि इतर सर्व श्रोतेगण हो, आज या ठिकाणी माझ्या 2 कविता संग्रहाचं प्रकाशन झालेलं आहे आणि यामुळं माझा हा अत्यंत आनंदाचा असा दिवस आहे. या ठिकाणी हे जे 2 काव्यसंग्रह आहेत, या काव्यसंग्रहांना मी सुरुवातीला जे माझं ग्रामीण भागातलं जे जीवन असतं त्या जीवनाची संस्कृती आणि त्या जीवनाचं जे आहे शेतीभोवती फिरणारं जे केंद्र आहे आणि त्याभोवती जे फिरणारं जीवन आहे, त्या जीवनातून निर्माण होणाऱ्या समस्या, त्या जीवनाविषयक असणारे निगडीत असणारे विषय या कविता संग्रहातून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. शेतकऱ्यांचे दुःख, त्यांच्या हालापेष्टा, त्यानंतर ग्रामीण स्त्रीची जी आहे तर काबाड कष्ट करण्यासाठी तिचा जो त्याग असतो आणि त्या त्यागाचा होणारं दुर्लक्ष, त्याचप्रमाणे ग्रामीण जीवनात काही गुण वैशिष्ट्य ठेवून असणारी माणसं जी विविध समाजाच्या स्तरातून आलेली आहेत, अशा सर्व समाजाच्या स्तरातून आलेल्या व्यक्तींचं व्यक्तिचित्रण आणि काही प्रेमकाव्यही या ठिकाणी या कविता संग्रहांमधून मी मांडलेलं आहे. म्हणजे अशा प्रकारे जवळपास सर्व विषयामध्ये मी ह्या कविता मांडलेल्या आहेत. कविता सर्वच लिहित असतात
परंतु कविता किती उतरली याला जास्त महत्त्व आहे. कवितेची डेप्थ जी आहे तर ती उत्कटतेनं किती मांडलेली आहे, त्यातल्या प्रतिमा किती सखोल आहेत, ती किती प्रतिकात्मकरित्या मांडली गेली आहे आणि याची जाणीव देशमुख सरांनी त्यांच्या प्रस्तावनेत करून दिलेली आहे. तर अशा पद्धतीनं मी ही कविता या ठिकाणी मांडलेली आहे. माझा तुझ्या माझ्यातले हा कविता संग्रह सन 2000 ऑगस्टमध्ये प्रकाशित झाला फुलंब्रीकर नाट्यगृहामध्ये. त्यावर केशव देशमुख जालन्यालाच होते आणि त्यावेळेस त्यांनीसुद्धा त्या ठिकाणी सहभाग घेतलेला होता. त्या कविता संग्रहाच्या प्रकाशनाच्या वेळी सुद्धा त्यांनी लोकमतमध्ये त्या कविताच्या उत्कटीकरणाबाबत, त्या कविताच्या जे आहे तर तो जो विषय घेतलेला होता, एकसुरी विषय जरी असला तर त्यातली उत्कटता, त्यातला जो आहे तो रसाळपणा त्यांनी त्यांच्या एका लेखामधून प्रकाशित केला होता. त्या पहिल्या पुस्तकाला पुरुषोत्तम पाटील धुळे यांनी प्रस्तावना दिली होती. त्यानंतर पुष्कळ काळ मी तसा शांतच होतो, वकिली व्यवसायात रमलेला होतो. परंतु एक दिवस संजीवनी तडीगावकर मॅडम जाफराबाद येथे आल्या आणि त्यांनी मला कोर्टातून बोलावून घेतलं. आमच्या कोर्टातील एका कर्मचाऱ्याकडे त्या उतरल्या होत्या. इंगोले नावाचे बेलीफ होते, त्या बेलीफकडे आलेल्या होत्या आणि त्यांनी सांगितलं, वा तुम्ही आता काय करायला लागले? मी म्हणलं आता काय नाही, मी वकिली करायला लागलो आणि पहिलाही वकिलीत करीत होतो. ते म्हणले आता तुम्ही लिहित का नाही? इतकं चांगलं पुस्तक पहिलं निघालं आणि दुसरं कसं काय थांबलं? मग त्यानंतर कोरोनाचा काळ आला आणि कोरोनाच्या काळात मला थोडा वेळ मिळाला आणि त्या काळामध्ये मग मी ती जी प्रेरणा त्यांनी दिली त्यामधून मी कविता लिहिण्याला पुन्हा सुरुवात केली. नाहीतरी वकिलांना कोरोनाच्या काळामध्ये तसं काही जास्त काम नव्हतं आणि माझा स्वभाव आत्मकेंद्रीय असल्यामुळं मी कोणाकडे जास्त फिरत नाही, जात नाही, येत नाही आणि त्यामुळं या कवितेमध्ये रममान झालो आणि या कविता संग्रहाला या ठिकाणी नवीन कविता निर्माण झाल्या आणि त्या कविता या पुस्तक रूपाने आपणासमोर आलेल्या आहेत. तर माझ्या कविता संग्रहाच्या ह्या ज्या कविता आहेत, कविता म्हणजे केवळ शब्दाची मांडणी नसते, शब्दांचा खेळ नसतो, तर तो अंतःकरणाच्या गाभ्यातील संवेदनाचा मेळ असतो. ती कविता अंतःकरणाच्या गाभ्यातून आली पाहिजे तर ती कविता होते. शब्दाला शब्द जोडून कविता कधी होत नाही. तुम्ही 10 ग्रंथ लिहिले त्यात कविता निर्माण होत नाही. कविता ही तुमच्या मनाच्या अंतर्भागातून आली पाहिजे तर ती कविता होते. ती किती ओळीची आहे, किती शब्दाची आहे, किती वाक्याची आहे याला काही महत्त्व नाही. ती एखादा ग्रंथही असेल, ती कधी 2 वाक्याचंही असेल, कधी 1 पानाचंही असेल, कधी मोठी असेल, दीर्घ कविताही असू शकते. त्या कवितेमध्ये काव्यात्मकता किती आहे हे जास्त महत्त्वाचं आहे आणि ते असण्यासाठी तुमची भावोत्कटता त्या ठिकाणी असली पाहिजे. तुम्ही त्या ठिकाणी एकजीव झालं पाहिजे आणि तुम्ही जर एकजीव झाले नाही आणि तुमच्याकडे शब्द पांडित्य भरपूर आहे, तुम्हाला सगळी डिक्शनरी माहीत आहे, परंतु त्याच्यामुळं कविता निर्माण होऊ शकत नाही. तुम्ही त्या कवितेशी जोपर्यंत एकजीव होत नाही, एकरूप होत नाही, तोपर्यंत कविता साकारल्या जाऊ शकत नाही, तोपर्यंत खरी एकजिनसी कविता निर्माण होऊ शकत नाही. तर अशी कविता होण्यासाठी तुम्ही कवितेशी एकजीव झालं पाहिजे, कवितेशी एकरूप झालं पाहिजे, तुमच्या शब्दामध्ये प्रामाणिकता असली पाहिजे, तुमची स्वतःशी प्रामाणिक असलं पाहिजे आणि त्यावेळेस खरी कविता जे तर निर्माण होते. अशा पद्धतीची कविता आता या ठिकाणी कविवर्य केशव देशमुख सर यांनी माझ्या प्रेमाबाबतचे बराच उल्लेख केला, परंतु या ठिकाणी माझी सासरची मंडळी बसलेली आहे, या ठिकाणी पत्नी बसलेली आहे आणि ह्या गोष्टी फार अवघड अशा त्या ठिकाणी कवितेचा नायक त्या ठिकाणी म्हणून ती गोष्ट मी मांडलेली आहे. वास्तविक पाहता तशी माझ्याबाबत काही कोणी शंका कुशंका घेण्याचं कारण नाही. या ठिकाणी त्या कविता लिहिताना तो कवी प्रतिभेच्या क्षितिजावर प्रेयसीच्या सौंदर्याचे सप्तरंगी इंद्रधनुष्य त्या कवितेमध्ये उमटलेले आहे. जसे की माझ्या प्रेमकाव्यामध्ये जसं तुझ्या माझ्यातल्या या कविता संग्रहामध्ये मी लिहिलं की सोनपिवळ्या तांबूस उन्हाची तू पहाट. आता ही प्रतिमा सोनपिवळं ऊन सकाळ सगळ्यांनीच पाहिलेली आहे.
कोळवून सगळ्यांनीच पाहिलेली आहे. पण ही प्रतिमा त्या कवयित्रीच्या सौंदर्यासाठी निर्माण करणं, यासाठी त्या कवयित्रीच्या त्या प्रेयसीच्या कवीच्या प्रेयसीच्या सौंदर्याशी तो एकजीव झालेला असतो आणि त्यावेळेस असा शब्द निर्माण होतो. या ठिकाणी या सौंदर्याचे सप्तरंगी इंद्रधनुष्य जसं दुसऱ्या कविता संग्रहामध्ये देखील, तुझ्या बिलोरी देहाचा मला सदा संग व्हावा, अंग झाले डोळा वाटे तुझा आरसा पाहावा, अंग झाले डोळा वाटे तुझा आरसा पाहावा, अशा पद्धतीनं या अशा प्रतिमा त्या ठिकाणी मी या कवितांमधून मांडलेल्या आहेत. या सौंदर्यदृष्टी त्या ठिकाणी कवीला असणं आवश्यक आहे. आणि ही सौंदर्य दृष्टी जोपासताना तो कवी त्याच्या प्रतिभेवर उमटलेल्या प्रेयसीच्या सौंदर्याच्या इंद्रधनुच्या मागे उरपाटेसोर धावलेला आहे. त्या ठिकाणी त्यानं कोणतीही संकुचितपणा केलेला नाही, कोणताही आंगचोरपणा केलेला नाही. आणि त्यामुळं तो म्हणतो की माझ्या घामाचा गपारा, त्यानं आळवणीसुद्धा केली, माझ्या घामाचा गपारा होईल तुझ्या आयण्याला, बिंब प्रतिबिंबी चिंब, बिंब प्रतिबिंबी चिंब, चंद्र चांदण्यात न्हाला, चंद्र चांदण्यात न्हाला. अशा प्रकारे, परंतु त्याला ते इंद्रधनुष्य गावत नाही. ते इंद्रधनुष्य त्याच्यापासून क्षितिजापर्यंत मनुष्य गेला तर ते इंद्रधनुष्य अनेक क्षितिज लांबतं. त्याप्रमाणे ह्या प्रेयसीच्या आणि प्रियकराच्या ह्या प्रेमाची कहाणी आहे. आणि प्रेयसी ही त्या ठिकाणी अत्यंत व्यावहारिक पातळीवर व्यावहारिक दृष्टिकोन ठेवून असलेली स्त्री असते. तशा स्त्रिया व्यावहारिक दृष्टिकोन ठेवूनच असतात, हे वेगळ्यानं सांगायची गरज नाही. नाही जमलं या जन्मी, तर प्रेयसी त्याला म्हणते, नाही जमलं या जन्मी तर पुढील जन्मी भेटू, नाही जमलं या जन्मी तर पुढील जन्मी भेटू, पण आपल्या कर्माचे भोग आपले आपणच भोगू, पण आपल्या कर्माचे भोग आपले आपणच भोगू. अशा पद्धतीनं ती कवीची प्रेयसी व्यावहारिक पातळीवर असते, परंतु हा अत्यंत कोसळून पडलेला आहे. आणि हा कोसळून पडलेला कवी त्या ठिकाणी एका कवितेत म्हणतो, माझ्या जिभेवरची लाळ होऊन विळगलीस आणि नागिनीचा डंख मारून सळसळत निघून गेलीस, सळसळत निघून गेलीस. अशा पद्धतीनं त्यानं तिचं वर्णन केलेलं आहे. तो म्हणतो अजून त्यानं तो तुझ्या माझ्यातल्या कवितामध्ये तो कवी म्हणतो, त्या कवितांमधला नायक म्हणतो की तू कोणती पूजा बांधली होतीस माझ्या आजच्या बर्बादीसाठी, तू कोणती पूजा बांधली होतीस माझ्या आजच्या बर्बादीसाठी, किंवा होमकुंडातल्या माझ्या कोणत्या जन्माच्या आहुतीसाठी. तसेच आळ्यात जळालेल्या माझ्या तुळशीला कोणत्या दुष्काळाचं नाव देऊ, आळ्यात जळालेल्या माझ्या तुळशीला कोणत्या दुष्काळाचं नाव देऊ. अशा पद्धतीनं या ठिकाणी कवीनं त्याच्या भावना त्या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत. परंतु कवी पुढे कालांतरानं सावरला. समजदारी दर्शविणाऱ्या खालील ओळी आल्या आहेत. पदर पसरून पस्तावा करीत मला मागण्याचा अट्टहास आता सोडून दे, पदर पसरून पस्तावा करून मला मागण्याचा अट्टहास आता सोडून दे, गळ्यातील काळ्या पोतीत मला तिने 7 जन्मासाठी माळले असेल तर तुला तोवर वाट पाहावी लागेल, तर तुला तोवर वाट पाहावी लागेल. माझ्या जीवनात पुष्कळ चढउतार पाहिले आहेत, कोणत्या परिस्थितीत हार मानायची नाही अशा उमेदीने नवी स्वप्ने पाहताना आतला कळवळ्याचा झरा आटू द्यायचा नाही, हे मी माझ्या वडिलांकडून शिकलेलो आहे. त्याबाबत बाप या कवितेत मी म्हटले आहे, बाप ही माझा बाप असला तरी तो सगळ्यांच्या बापा त्या ठिकाणी त्या आपलं प्रतिबिंब सर्वांच्या वडिलांचं प्रतिबिंब त्या ठिकाणी प्रत्येकजण पाहू शकतो. आणि बापाचं कणखरपण, त्याचा कळवळा, त्याची तळमळ त्या ठिकाणी प्रत्येक बापामध्ये जी असते ती या कवितेत मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. गाव माझा कळवळ्याचा, गाव माझा कळवळ्याचा रेशमी पितांबर त्याचा, जर तारी किनारे बाप माझा, जर तारी किनार बाप माझा, असा हा बाप या ठिकाणी मी रेखाटलेला आहे. माझी कविता ही माझ्या भावनेच्या रातांधळ्या शब्दांना उजाडलेली पहाट आहे. माझी कविता ही माझ्या रातांधळ्या शब्दांना उधळलेली पाठ आहे आणि उत्कटतेला फुटलेली वाट आहे. माझी कविता ही माझ्या भावनेच्या रातांधळ्या शब्दांना उजाडलेली पहाट आहे आणि उत्कटलेला फुटलेली वाट आहे. वाकडी की नीट
तुम्ही कविता वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. ग्रामीण स्त्रियांची वेदना मी जवळून पाहिली आहे. त्या वेदनेच्या कळवळ्यातून माझी स्त्रीवादी कविता अवतरली आहे. त्यात बेगडी उमाळा नसून अंतरीची तळमळ आहे. परंतु पुरुषाच्या स्त्रीकडे दुय्यम दर्जाने पाहण्याचा दृष्टिकोन मला सतावत राहिला. त्यातून कुटुंबातील बाई या नावाची कविता मी या शिदोरीच्या भाकरीमध्ये नमूद केलेली आहे, ती मांडलेली आहे. त्या कुटुंबातील बाईच्या शेवटच्या कडव्यामध्ये मी असं म्हटलेलं आहे, अरे पुरुषा नको उतू नको मातू, अरे पुरुषा नको उतू नको मातू, स्त्रीला अबला म्हणून नको तिला कमी लेखू, स्त्रीला अबला मानून नको तिला कमी लेखू, बदलत्या वाऱ्यासोबत डोलणारं आभाळाशी बोलणारं, बदलत्या वाऱ्यासोबत डोलणारं आभाळाशी बोलणारं, तुझं उंच झाड जेथून उगवलं मूळ धरेस्तोवर जगवलं, जेथून उगवलं मूळ धरेस्तोवर जगवलं, त्या झाडाची ती आई असते, त्या झाडाची ती आई असते, त्या झाडाची ती भुई असते, त्या झाडाची ती भुई असते, ती राब राब राबणारी कुटुंबातील बाई असते, ती राब राब राबणारी कुटुंबातील बाई असते. स्त्रीची होणारी कुचंबना पिळवणूक तिच्या अंगवळणी पडू नये म्हणून तिला आवाहन करणारी देखील एक कविता मी शिदोरीच्या भाकरी या कविता संग्रहामध्ये मांडलेली आहे. त्या कवितेचं शेवटचं कडवं असं आहे की म्हणजे आवाहन करणारी म्हणजे स्त्री आता पुरुषांच्या बरोबरीनं काम करूल्या पुष्कळदा स्त्रिया आता आपल्या पुरुषांच्या देखील पुढे गेलेल्या आहेत. आणि मग अशामुळे पुरुषांनी त्यांना दुय्यम दर्जा देण्याचं कारण नाही. आणि जर असं कोणी करीत असेल, अशी गुलामी तिच्यावर लादली गेली असेल तर तिनंही खंबीरपणानं त्याला तोंड दिलं पाहिजे. आणि त्या ठिकाणी मी याबाबत कवितेमध्ये म्हटलेलं आहे, बदनामीची कशास भीती, बदनामीची कशास भीती, कोणती विना उरला जगती, जिनेच कठीण झाल्यावरी काय असे मग उरली गती, ये उफाळुनी दे बंधने झुगारुनी, दे बंधने झुगारुनी. या जाफराबाद शहरी मी 1989मध्ये आलो आणि इथलाच झालो. या कालखंडात तालुक्यातील पुष्कळ व्यक्तींनी मला सहकार्य केलं. या तालुक्यातील व्यक्तींनी मला नाव दिलं, प्रतिष्ठा दिली आणि जगण्याचं साधन दिलं. या ठिकाणी शेषरावजी पालकर डॉक्टर साहेब यांच्यासारखा मित्र मिळाला. 1989 पासून आम्ही सोबत आहेत आणि आजही सोबत आहेत. सुरेश दिवटेसारखा या ठिकाणी मला वकिली पेशामध्ये काम करीत असताना पक्षकार म्हणून आलेला व्यक्ती माझा जीवलग सखा झाला आणि त्यानं मला या ठिकाणी साथ दिली. आणि या ठिकाणी नम्रपणानं निवेदन करू इच्छितो की दादांनी मला मदतीचा हात दिला आणि मी या तालुक्याचा पहिला नोटरी पब्लिक 2008मध्ये झालो. पहिला नोटरी पब्लिक मी या दादांनीच त्या ठिकाणी दिल्लीला माझ्या ज्यावेळेस चक्रा कमीत कमी कशा होतील हे पाहिलं आणि त्या ठिकाणी स्वतः ऑफिसमध्ये जाऊन काही त्रुट्या राहिल्या त्या कंप्लीट करून माझी नोटरी लवकरात लवकर येण्यासाठी आणि विशेष म्हणजे एका सकाळी नोटरीचं सर्टिफिकेट आले का म्हणून दादांचा मला 6:30 वाजता फोन आला होता. तर अशा पद्धतीनं हा तळमळीचा नेता आणि कळवळ्याचा मनुष्य आहे हे वेगळ्यानं सांगायची गरज नाही. असा दुर्मिळ व्यक्ती होणं अत्यंत अवघड अशी गोष्ट आहे या जमान्यामध्ये. परंतु दादांनी ते माणूसपणातून जपलेलं आहे. वास्तविक पाहता मी तसा या तालुक्याचा मूळचा रहिवासी नसताना देखील दादांना जे आहे तर माझ्यातले काही गुणवैशिष्ट्ये जाणवले असतील, आठवले असतील आणि त्यांनी माझं नोटरी पब्लिकचं काम त्या ठिकाणी 2008मध्ये जे करून दिलं. अशा पद्धतीनं मी त्यांचा अत्यंत ऋणाईत आहे. सन 2000मधल्या कविता संग्रहानंतर शिदोरीच्या भाकरीच्या प्रक्रियेत मला पंडितराव तडेगाव मला या ठिकाणी प्रस्तावनेसाठी डॉक्टर केशव देशमुख पुणे यांनी प्रस्तावना दिली. त्यांची ओळख माझी शिवाजी आपल्या सिद्धार्थ कॉलेजला शिवाजी ठोसर नावाचे प्राचार्य होते, पहिले प्राचार्य, आणि केशव देशमुख हे त्यांचे विद्यार्थी होते. आणि प्राचार्य शिवाजी ठोसर आणि माझा परिचय होता, मित्रत्व होतं. आणि ते म्हणले तुमच्याकडे एवढं बाळ आहे, मग आमच्या विद्यार्थ्याकडे घेऊन जा. आता त्या ठिकाणी हे दानकुवरला होती जालन्याला त्यावेळी विद्यार्थी प्राध्यापक म्हणून शिनी. आणि मी त्या सगळ्या कवितेचं बाळ त्या ठिकाणी त्यांच्याकडे घेऊन गेलो. त्यांनी सांगितलं तुम्ही अजून काही काळ थांबा, तुम्ही चांगल्या पद्धतीनं लिहू शकता, परंतु तुम्हाला चिंतनाची गरज आहे. आणि त्यानंतर मग कवितेच्या पाडव्याला बबन महावणे या ठिकाणी आले. त्यांनी आणखी इतर साहित्यिक लोकांशी माझी ओळख करून दिली
कवितेच्या पाडव्याला माझं दरवर्षी त्या ठिकाणी हजेरी लागू लागली आणि कवितेनं मला त्या ठिकाणी झपाटलं. मी कविता लिहू लागलो आणि 2000मध्ये ही तुझ्या माझ्यातलं कविता संग्रह प्रकाशित झाला. त्यानंतर पुष्कळ काळ मी सांगितल्याप्रमाणे शांत होतो. तडेगावकर मॅडमनं पुन्हा दुसऱ्या कवितेला मला दुसरा कविता संग्रह करण्यासाठी उजळणी दिली आणि त्यातून दुसरा कविता संग्रह हा प्रकाशित झाला. नाहीतर कोरोनाच्या काळापर्यंत माझ्याकडून कविता फारशा लिहिल्या गेल्या नव्हत्या, लिहितही नव्हतो. कविता वकिलाला त्याच्या फायलीमधून डोकं वर काढण्यासाठी आणि त्यामध्ये पुन्हा नोटरीचं काम, तर अशा 2 कामामध्ये माझा पूर्ण दिवस जात होता आणि कोणतीही दुसरी वेळ नसल्यामुळं मी त्या ठिकाणी काही जास्त लिहू शकलो नाही. परंतु कोरोनाच्या काळामध्ये आणि संजीवनी ताई तडेगावकर मॅडम यांनी सांगितलं की तुम्ही का लिहित नाही आणि तुम्ही लिहिलं पाहिजे, तुमच्या लिहिण्यासाठी तुम्ही स्वतःला काही वेळ दिला पाहिजे. त्यानुसार मग मी लिहिण्याला सुरुवात केली आणि जे आहे तर सिदोरीच्या भाकरी नावाचा दुसरा कविता संग्रह हा त्या काही काळ क्वारंटाईनचा होता, काही काळ रिकामा होता आणि कोर्टामध्ये ऑनलाईन सुरू होतं. काही कोर्टामध्ये काम जास्त नव्हतं कोरोनाच्या काळामध्ये आणि त्या काळामध्ये मी कविता लिहिल्या. त्याचा हा दुसरा कविता संग्रह प्रसिद्ध म्हणजे मी लिहिलेला आहे. तर या माझ्या कुटुंबाची जी पार्श्वभूमी आहे तर ही मुख्यतः कृषी म्हणजे शेतीची पार्श्वभूमी आहे माझ्या कुटुंबाला आणि त्यामुळं शेतकऱ्यांची सुख दुःख मी अत्यंत जवळून पाहिलेली आहे. शेतकऱ्यांच्या विषयीचा जे आहे तर अडचणी आणि हे आणणाऱ्या अडचणी म्हणजे आसमानी सुलतानी संकटं वेगळी आणि हे चांडाळ चौकडी आणणारी जी संकटे आहेत शेतकऱ्यावर ते लोक वेगळे आहेत, हे जाणून घेतलं पाहिजे. तर या अशा लोकांनी शेतकऱ्यांची जी विपरीत अवस्था करून टाकलेली वाताहत केलेली आहे, तर या शेतकऱ्यांनी त्याच्यापासून सावरण्यासाठी काय करावं, म्हणजे शेतकऱ्यांच्या त्यामुळं पुष्कळ आत्महत्या झाल्या आणि त्या कळवळ्यातून यवतमाळ जिल्हा असेल, आपल्या मराठवाड्यातही पुष्कळ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. तर या आत्महत्या टळण्यासाठी या आत्महत्या का होत आहेत याचं चिंतन माझ्या मनात सुरू झालं आणि त्याच्यातून मी आत्महत्या करणार नाही अशी कविता मी या ठिकाणी नोंदविली. ती कविता मी लिहिली आणि त्या कवितेमध्ये या ठिकाणी मी शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे, त्या ठिकाणी दुसऱ्या लोकांनी तांडाळ चौकडीने त्यांना कसं पिळलेलं आहे ते पण नमूद केलेलं आहे, परंतु शेतकऱ्यांनी सुद्धा काय केलं पाहिजे हे मी या ठिकाणी नमूद केलेलं आहे. आणि त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की यशात हुळरणार नाही. म्हणजे शेतकरी लोक सहसा मोठेपणात लवकर येतात, अज्ञान असतं, अशिक्षितपणा असतो आणि त्याला लोक जे आहेत घोड्यावर चढणारे, हरभऱ्याच्या झाडावर चढणारे पुष्कळ आहेत आणि तसं करून त्याची पिळवणूक करतात. यशात हुरळणार नाही, दुःखात कोसळणार नाही, कोलमडून पडायचं नाही. यशात हुरळणार नाही, दुःखात कोसळणार नाही, लग्नात उधळणार नाही. आपल्याकडे लग्नामध्ये वारेमाप खर्च केला जातो आणि आपण मोठे आपल्या मुलीच्या लग्नामध्ये काही कमी पडू देणार नाहीत असं म्हणून आपण फाटूसर त्या ठिकाणी ओढतो आणि त्या ठिकाणी मग कर्जबाजारी होतो आणि त्या कर्जबाजारीपणामधून आपल्या शेती सावकाराच्या घशात जाते. आणि असं होऊ नये म्हणून मी असं या ठिकाणी नमूद केलेलं आहे, यशात हुरळणार नाही, दुःखात कोसळणार नाही, लग्नात उधळणार नाही, थोडकं करू पण नेटकं करू, सावकाराचे दाराचा विटाळ धरू, काही व्यायाम थोडा प्राणायाम करू, दवाखान्याला शक्य तेवढे दूर सारू, समजदारी घेऊन गावातला वाद गावातच मिटू, कोर्ट कचेरीचा रस्ता नाही शिवू, तंग खाऊ पण मग खाऊ, निष्कारण बडेदावात मिरवणार नाही, ऋण काढून सण साजरा करणार नाही, आता मी आत्महत्या करणार नाही, आता मी आत्महत्या करणार नाही. अशा पद्धतीची ही कविता या ठिकाणी मी नमूद लिहिलेली आहे. त्याचप्रमाणे या कविता संग्रहासाठी प्रोत्साहन दिलं. देशमुख सरांनी प्रस्तावना लिहिली, अत्यंत बारीक असं माझे त्या कवितेचे गुणवैशिष्ट्य त्या ठिकाणी नमूद केले. त्यानंतर जे आहे तर पंडितराव तडेगावकर सरांचे तडेगावकर मॅडमचे पती यांनी या कविता संग्रहासाठी अत्यंत कष्ट घेतलेले आहेत. त्यांनी या कविताचे शुद्ध लेखन तपासलं, या कविताच्या म्हणजे पुस्तकाला नाव देण्याचं सुद्धा कार्य त्यांचंच आहे. हे नाव सिदोरीच्या भाकरी हे नाव त्यांनी दिलेलं आहे. त्यानंतर श्रीधर अंभोरे सर यांनी या माझ्या दोन्ही कविता संग्रहाला सुंदर असे मुखपृष्ठ दिलेले आहे आणि त्या सुंदर मुखपृष्ठामुळे या कवितेच्या पुस्तकांचं, या कविता संग्रहांचं
मूल्य अत्यंत वाढलेलं आहे. दर्जेदार असं कविता मूल्य त्या ठिकाणी कविता संग्रह निर्माण झालेले आहेत. तर अशा पद्धतीनं माझ्या या कविता आहेत. माझी कविता ही त्या ठिकाणी कोणताही अभिमान गर्व घेऊन येत नाही. आणि कुसुमाग्रजांच्या शब्दात सांगायचं तर माझी कविता विजयासाठी माझी कविता कधीच नव्हती, विजयासाठी माझी कविता कधीच नव्हती, म्हणून तिला भीती नव्हती पराजयाची. माझी कविता विजयासाठी कधीच नव्हती, म्हणून तिला भीती नव्हती पराजयाची. जन्मासाठी अडून केव्हा नव्हती बसली, जन्मासाठी अडून केव्हा नव्हती बसली, म्हणून नाही भीती तिला मरावयाची, म्हणून नाही भीती तिला मरावयाची. धन्यवाद. धन्यवाद. फक्त एकच बाब या संदर्भात सांगायची आहे की वकील साहेबांना खूप छानपैकी कविता लिहिलेल्या आहेत, पण त्यांनी मध्ये एक वाक्य वापरलं की माझ्याबद्दल शंका घेऊ नका. माझ्यातली आणि तुमच्यातली, पण मध्ये शंका घेऊ नका. खरं म्हणजे हा कायद्याचा प्रश्न आहे. कायद्यानं बोलणाऱ्या माणसावर शंका घ्यायचं काही कारण नाही. त्यांनी त्याच्याबद्दल कुठलाही लेखी पुरावा दिलेला नाही. म्हणजे त्यांच्या पत्नीला शंका घ्यायला हरकत नाही. असो पण खूप प्रांजळ माणूस आहे तो. म्हणजे बोलताना सुद्धा त्यांचा प्रांजळपणा ओतप्रोत भरलेला होता. इतकं सुंदर बोलत होते की ते खरं बोलत होते. त्याच्यामुळं काय होतं, त्यांना असं उलटं असं काही सांगता येत नाही. पण त्यांनी प्रेम केलं हे नाकारता येत नाही. ते आहे अधोरेखित आहे कुठेतरी. तर यानंतर आमदार साहेबांनी थोडंसं सांगितलेलं आहे, थोडंसं लवकर घ्या म्हणून अशी सूचना आहे. म्हणून मी तडेगावकर मॅडमला या ठिकाणी बोलावण्यापूर्वी एवढंच सांगतो फक्त की या बाईनं स्त्रीबद्दल, स्त्रींच्या आयुष्याबद्दल, स्त्रीच्या जन्माबद्दल, स्त्रीच्या वागण्याबद्दल, तिच्या सर्व प्रश्नाबद्दल खूप 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 लिहिलेलं आहे. इतकं लिहिलं आहे की आता लिहायचंच काही राहिलं नाही. तर तिला विनंती करतो की बोलावं. सन्माननीय विचारमंच, या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले माननीय आमदार संतोषभाऊ दानवे, या कार्यक्रमाच्या ज्यांच्या हस्ते आपण हा प्रकाशन सोहळा आयोजित केला ते आमचे मित्र, महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे कवी माननीय डॉक्टर केशव देशमुख, केशव सखाराम देशमुख. आत्ता कंप्लीट झालं. यानंतर या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणारे माझ्या खूप जास्त आवर्जून मी त्यांना आग्रह केल्यानंतर उपस्थित असणारे आमचे चित्रकार मित्र, चित्रकार श्रीधर आंभोरे, ज्यांच्या चित्रांच्या रेषांनी महाराष्ट्रातल्या अनेक कवी लेखकांची पुस्तकं सजलेली आहेत. पण ते अत्यंत अबोल, मितभाषी, पण व्यासंगी, मोठा दांडगा व्यासंगी माणूस या ठिकाणी आपल्या सगळ्यांचं निरीक्षण करतायत. आता जाताना आम्हाला नक्की याच्याबद्दल भरपूर काय मिश्किल गोष्टी ऐकायला भेटणार आहेत. माझ्यासोबत आणखी एक, म्हणजे तुम्ही म्हणाल ही बाई सगळ्या वयस्कर लोकांना घेऊन फिरते. आमच्यासोबत आलेले मधुकरराव जोशी सर, आता हे पण माझे फार चांगले मित्र आहेत. माझे गुरुजी आहेत, माझे मित्र आहेत, माझा भाऊ आहे. वेगवेगळ्या अर्थाने आमचं नातं आहे. त्यांचा इंग्रजी विषयाचं अध्यापन सरांनी आजन्म केलं आहे आणि आता दिलखुलासपणे राहिलेली सेकंड इनिंग ते अशा व्याख्यानांमधून, कार्यक्रमांमधून खेळत आहेत. तुम्ही जरा बारकाईने विचार केला ना तर इथं बऱ्यापैकी, म्हणजे मी एक आणि केशव देशमुख सर आणि जोशी सर सोडले तर बाकी सगळे मितभाषी लोक आहेत. मितभाषी म्हणजे कमी बोलणारे, जास्त काम करणारे. माझ्या उजव्या बाजूला बसलेत, म्हणजे जसं काही त्यांचा हा जन्मसिद्ध हक्कच आहे माझ्या उजव्या बाजूला बसायचा, असे पंडितराव त्या ठिकाणी बसलेत. ते पण फार मितभाषी आहेत, पण मी बडबडी आहे. माझ्या डाव्या हाताला जे बसलेत कवी
या ज्यांच्या पुस्तकाचं आज आपण प्रकाशन करतोय ते पण फार मितभाषी आहेत, पण त्यांच्या कविता फार बोलक्या आहेत. तुम्ही आता पुस्तकं वाचाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की या कवीनं किती बोललंय आणि किती मनातलं बोललंय. केशव देशमुख सरांनी या ठिकाणी त्यांच्या कवितांवरचं अत्यंत गांभीर्यपूर्वक विश्लेषण नोंदवलेलं आहे. हे आम्ही जरा सत्र पटकन आटोपतं घेण्याच्या मार्गावर आहोत, कारण अजून एक कवी संमेलनाचं सत्र या ठिकाणी होणार आहे आणि कवी संमेलनामध्ये हशर जाफराबादी, मुमताज पठाण, डॉक्टर शशिकांत पाटील, डॉक्टर सुहास सदावर्ते, रतू देशमुख सर, ॲडव्होकेट शरद वाकडे, शेख साबेर, आमचे कथाकार मित्र असलेले, कवी मित्र असलेले बबन महामुने, ॲडव्होकेट कस्तुरे साहेब या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत, ते सुद्धा या ठिकाणी कवी संमेलनात सहभागी होणार आहेत. आणि याचं सूत्रसंचालन करणारे आमचे अंशुमन शहा सर, ह्या सगळ्यांचं आपल्याला ऐकायचं आहे. म्हणून मी थोडंसं धावतं आणि पटकन असं हे सत्र माझं मनोगत तरी संपवते. मित्रांनो, कवी हा उत्कट बोलणारा असतो. आता उत्कट बोलणं म्हणजे काय, तर जे मनात आहे ना ते खरं खरं सांगणारा. असं म्हणतात की कवीचं पुस्तक, कवितेचं पुस्तक हे त्याचं आत्मचरित्र असतं. म्हणजे एखाद्या कवीला जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर त्याची कविता वाचली पाहिजे. त्याच्या केलेल्या चुका, केलेल्या दुरुस्त्या, झालेल्या घटना, घडलेल्या घटना, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या पुस्तकांमधून, त्याच्या कवितांमधून आपल्याशी संवाद करत असतात. आता विठ्ठल काष्टे हे माझे खूप जुने मित्र आहेत आणि फार चांगला, एकदम चांगला चोखंदळ कविता लिहिणारा माणूस आहे. आता त्यांच्या कवितांबद्दल खूप जास्त बोलले, पण माझ्या पद्धतीनं मी खरं तर आज त्यांच्या एका पुस्तकावर बोलणार होते, जे तुझ्या माझ्यातले, आणि हा माझा आवडीचा विषय आहे. या पुस्तकात फक्त आणि फक्त प्रेम कविता आहे. आता तुम्ही म्हणाल प्रेम कविता कसं बाबा, बाई बोलतीये, आपल्याकडं प्रेम ना इतकं म्हणजे असं त्याला संकुचित करून ठेवलं आहे आपण. प्रेम ही गोष्ट अशी खूप मोठी आणि व्यापक आहे. ही सृष्टीच प्रेमावर आधारित आहे, इथलं जगणंच प्रेमावर आधारित आहे. तुमच्या आयुष्यातून प्रेम वजा करा बरं, काय राहतंय शिल्लक. आपल्याला प्रेम म्हटलं की फक्त स्त्री आणि पुरुषामध्ये असलेलं प्रेम दिसतं, पण तुम्ही तुमच्या वडिलांवर प्रेम करता, तुम्ही तुमच्या आईवर प्रेम करता, तुम्ही तुमच्या गावावर प्रेम करता, तुम्ही तुमच्या निसर्गावर प्रेम करता, तुम्ही मित्रांवर प्रेम करता, किती ठिकाणी तुम्ही प्रेम करता. आणि असा कोणता माणूस आहे की ज्यानं कधीच कुणावर कसलंच प्रेम केलं नाही? असं नाहीच आहे. ज्याला बायकोवर प्रेम करता येत नाही पण तो त्याच्या मुलीवर खूप प्रेम करतो. बायकोला धाकात ठेवणारे मी खूप पुरुष पाहिलेत, पण मुलीला एवढं सुद्धा त्रास झाला की उफाळून येणारा त्यांचा राग मी पाहिलाय. बायकोवर रागवणारे पुरुष पण प्रियसी पुढे एकदम मांजर होणारे माणसं पण मी पाहिलेत, आहे की नाही? म्हणजे प्रेम हे इतकं आपल्या आत असतं, एवढं जवळची गोष्ट असते, पण आपण काय करतो की प्रेम म्हटलं की हा काहीतरी लफडं आहे ह्या भानगडीनंच पाहतो. आणि म्हणून ते जरा ना दूषित होऊन बसले, बाधित होऊन बसले, असं मला प्रामाणिकपणाने वाटतं. पण गुलजार साहेबांनी आजन्म प्रेमावर कविता लिहिल्यात, जे मराठी हिंदी गाण्यांमधून आपण ऐकत असतो, आपण गुणगुणत असतो. तुम्ही जर पाहिलं तर मराठी कवितेमध्ये सुद्धा पुरुषोत्तम पाटील, नाग देशपांडे, भालचंद्र लोवलेकर, त्यानंतर भारत तांबे, अशा कितीतरी कवींनी केवळ आणि केवळ प्रेम कविता लिहिली. 90व्या वर्षी सुद्धा प्रेम कविता लिहिली. आणि ह्या गोष्टीचं मला खूप छान वाटतंय की आमची ती एक परंपरा प्रेम कवितेची मराठी साहित्यातल्या, आमच्या जाफराबाद सारख्या भागात राहणारा एक वकील व्यवसाय करणारा कवी ती परंपरा पुढं चालवत आहे. आपल्याला आपल्या जवळच्या माणसांचं मोठेपण कधीच माहीत नसतं किंवा मान्य आपण करत नाहीत. आपल्याला ते आपल्या जवळचे रोज पाहिलेले असतात ना, त्याच्यामुळे आपल्याला त्यांचं मोठेपणाचं काही वाटत नाही. पण तीच माणसं जेव्हा कुणीतरी दुरून नाव घेऊन सांगतात ना, तेव्हा आपल्याला त्यांचं मोठेपण माहीत होतं. अरे बापरे, हा आपल्या गावातल्या माणसाबद्दल बोलतोय का? हे तर माझा मित्र आहे, तो एवढा मोठा आहे का? तर ही गोष्ट आहे ना,
आपण खरं सांगायचं तर मान्य करायला पाहिजे. खूप चांगला कवी तुमच्या शहरात राहतोय, खूप बारकाईनं त्यांनी त्यांची कविता लिहिली आहे. त्यांचं सादरीकरण म्हणा किंवा लोकांशी संपर्क म्हणा, ते सांगण्याची पद्धत म्हणा, त्यांच्याकडे ती शैली नसल्यामुळं त्यांची कविता कदाचित इथं फार प्रसारित झाली नाही. कारण कविता लिहिण्यासोबतच तिला व्यक्त करण्याची शैली तुमच्याकडं असली पाहिजे, ती सादरीकरण करण्याची शैली कवीकडं असलीच पाहिजे. आणि नसेल तर कवीनं ती आत्मसात करायला पाहिजे, असंही मला प्रामाणिकपणानं वाटतं. कारण मराठी साहित्यामध्ये खूप महत्त्वाच्या कवींनी खूप सुंदर सुंदर कविता लिहिल्या, पण केवळ लोकांपर्यंत न पोचल्यामुळं त्या कविता फक्त पुस्तकांमधून आपण पाहिलेल्या आहेत, वाचलेल्या आहेत. या ठिकाणी मी थोडक्यात, अगदी थोडक्यातच त्यांच्या कवितांबद्दलची वैशिष्ट्ये मी जी काही आहेत लिहिलेली ती ही विठ्ठल काष्टेंनी या कविता संग्रहामध्ये लिहिलेली कविता ही जानपद पदाच्या चालीरीती व्यक्त करणारी कविता आहे. जानपद पद म्हणजे काय, तर जी पूर्वीचं ग्रामीण पद्धत होती ना जगण्याची, त्या पद्धतीची कविता आहे. त्यांच्या संग्रहामध्ये मुराळी आहे, शिदोरी आहे. मी आपल्या सगळ्यांनी ती पिढी आहे आपली की ज्या गोष्टी आपण जगलेल्या आहेत. परकराचा फुगा करून डोहात पोहणाऱ्या पोरी त्यावेळी होत्या. आता स्विमिंगचे ड्रेस घालून स्विमिंग टँकमध्ये पोहणाऱ्या मुली आपण पाहतो, पण आम्ही गावामधल्या मुली ज्या परकराचा फुगा करायच्या आणि त्या पाण्यामध्ये उडी मारून ते पोहत जायच्या. अर्थात आमचे प्रियकर तिकडं पण काठावर बसलेले असायचे. पोहणं शिकणं हा एक सराव किंवा पोहणं शिकणं हे एक निमित्त असायचं. प्रियकराला भेटणं हे त्याच्यातलं आणखी दुसरं जानपद आहे, ती आणखी एक वेगळी पद्धत आहे. तुम्हाला माहिती आहे पूर्वी रांजणामध्ये पाणी भरत होते आणि रांजणाच्या ओट्यावर बसून, रांजण हा समोरच्या फ्रंटला असायचा घराच्या, तिथं बसून आळीबोळीतून चक्रा मारणाऱ्या प्रियकराची नजरभेट घेणारे किती जण इथं मला माहिती आहेत. इथल्या बऱ्याच जणांनी तुम्ही पण चक्रा मारल्याच असणार, आळीबोळीतून प्रियसीच्या मारल्या असणार की नाही. मग त्या प्रियसी कुणाच्या तरी आज बायका झालेल्या आहेत. त्यात नवीन काय, तुमची प्रियसी कुणाची तरी बायको असते, तुम्ही कुणाच्या तरी बायकोवर लाईन मारत असता. म्हणजे पूर्वीची ती छोटी असते तेव्हा, कॉलेजला असते तेव्हा. प्रेम हे काही एवढं ओंगळवानं नसतं, ती एक अपघाती गोष्ट असते. ती प्रत्येकाच्या आयुष्यात येते, काळापर्यंत तुम्हाला एक आनंद देते, अनुभव देते आणि परत ती बाजूला होते. फक्त त्यात पथ्य एकच असतं प्रेमामध्ये की तुम्हाला त्या गोष्टी उकरून उकरून काढायची गरज नसते. कवी लोकांचं इथंच चुकतं, कवी लोक ते विसरतच नाहीत आणि म्हणून पुन्हा पुन्हा त्या कविता लिहित राहतात आणि त्या सगळ्या जाग्या करतात जाणीवा आणि दुःखी कष्टी होतात. जब गमे शाम आती है तो रात में प्याला हाथ में लेके लोग बैठते हैं और देर रात तक जागते रहते हैं वो अपनी माशुका के गम में. तर हे जे आहे ना चित्र, हे आम्ही पिक्चरमध्ये पाहिलेलं आहे. प्रत्यक्षात तर काही पाहिलं नाही, पण पिक्चरमध्ये पाहिलं आहे. आणि मग ते दर्द वगैरे वगैरे, पण हे मराठी लोकांचा दर्द नाही आहे. मराठी लोकांचं प्रेम हे वेगळं आहे, त्याची भाषा वेगळी आहे. जी भाषा ह्या तुझ्या माझ्या संग्रहामध्ये आहे त्याच्यामध्ये थेट भाषा आहे. तुम्हाला गावाकडं जर तुम्ही पाहिलं ना, ताकाला जाऊन भांडं लपवत नाहीत लोक, आलंय ना मागायला थेट मागतात. तुम्ही सैराट सिनेमा पाहिलाय, तो गावातल्या लोकांचा सिनेमा आहे. त्याच्यात लपून छपून नसते काय, थेट मागणी असते, डायरेक्ट. तर हे जे कविता आहे ही तुमच्या माझ्या काळाची कविता आहे. त्या कवितेमध्ये कवीची भाषा अत्यंत थेट आहे, अत्यंत समृद्ध आहे, अत्यंत ग्राम्य भाषा आहे, गावातली खेड्यातली भाषा आहे, प्रॉपर बोली भाषा आहे. इतके बोलीचे शब्द आहेत ना की तुम्ही कल्पना करणार नाहीत. ही वाचताना तुम्हाला एक वेगळा आनंद भेटेल अशी ही कविता आहे. पुन्हा पुन्हा वाचावी ही कविता. 2000 साली त्यांचं जेव्हा पुस्तक आलं तेव्हा मी ती कविता वाचली होती आणि तेव्हा त्यांना मला फोन करून मी त्यांना ती प्रतिक्रिया दिली होती की तुमची अत्यंत अस्सल जाणीवेची कविता आहे. त्यानंतर त्यांच्या माझ्या भेटी फार काही कमी होत गेल्या, पण जेव्हा जेव्हा झाल्या मला त्यांच्या कविता लेखनाबद्दल आदर वाटत गेला. मित्रांनो, यांच्या कवितेमध्ये एखादं फळ जसं रसदार, गरेदार, रवेदार असतं,
तशा पद्धतीचा जीवन अनुभव आहे. त्याच्यामध्ये कुठंही कपट नाही, द्वेष नाही, मत्सर नाही, हेवादेवा नाही. त्याच्यामध्ये जे आहे ना ते निर्मळपण आहे, प्रांजळपण आहे आणि चुकलेल्या गोष्टीची कबुली देणं आहे. त्यांची एक कविता मला फार आवडलेली, ती मी वाचून दाखवते. खरं तर त्यांच्या पुष्कळ कविता मला आवडलेल्या आहेत, मी खुणा पण केल्या होत्या, पण ही वाचलीच पाहिजे अशी कविता आहे. बघा, प्रियसीचं लग्न झालंय, ती नांदायला गेली आहे सासरघरी, पण जेव्हा पुन्हा ती परत आली गावामध्ये एक लेकरू घेऊन, आणि मग ती आता हे नात्यातलंच असतं ना, आजूबाजूच्या घरातल्याच मुली असतात, आजूबाजूच्या नात्यातल्याच गावातल्या मुली म्हणजे. तर ती परत येते, तर तिचा आणि त्याचा तो जो मिश्किल आणि त्याच्या बायकोचा असा तिघांचा त्रिकोण आहे इथं या कवितेमध्ये. फार सुंदर कविता आहे ही. पहा, माझ्या लग्नानंतर तू लेकुरवाळी होऊन माहेरी आल्याचं कळालं. ह्याचंही लग्न झालंय, तिचंही झालंय. माझ्या लग्नानंतर तू लेकुरवाळी होऊन माहेरी आल्याचं कळालं, चहा पाण्यासाठी तुला बोलावलं, हिची तुला पाहण्याची उत्कट इच्छा असल्यामुळं. हिची म्हणजे खरं तर हिची पण असते, ह्याची पण असते. हां, पण इथं फक्त हिची. हिची तुला पाहण्याची उत्कट इच्छा असल्यामुळं वाड्यात पाऊल टाकताच तू तुझं बाळ माझ्या हाती दिलं. वाड्यात पाऊल टाकताच तू तुझं बाळ माझ्या हाती दिलं आणि जवळ घेताच हातपाय झाडत ते विवळू लागलं. आणि मी जवळ घेताच ते हातपाय हलवीत ते विवळू लागलं. तिकडच्या खानोट्यावर गेलं वाटतं. हा ह्याचा टॉम नाही. तिकडच्या खानोट्यावर गेलं वाटतं असं म्हणताच तुलाही रडू कोसळलं. ती आपली होऊ शकली नाही याचं दुःख प्रचंड आहे. ते तिला पण आहे आणि ह्याला पण आहे. पण तिला काय होतं की असं मी म्हणताच तुला रडूही कोसळलं. हळदी कुंकवाच्या औक्षणाचं करून जड अंतकरणानं येते म्हणून तू निरोप घेतलास, तेव्हा कुत्सित नजरेनं माझ्याकडं पाहून ही म्हणाली. तेव्हा कुत्सित नजरेनं माझ्याकडं पाहून ही म्हणाली, माहेराला आल्या म्हणजे येत जा इकडं वाट करून. माहेराला आल्या म्हणजे येत जा इकडं वाकडी वाट करून. तुमच्या आल्या गेल्यानं आम्हाला बरं वाटतं. हा किती सुंदर, म्हणजे ती जी सिच्युएशन असते ना, ही मला असं वाटतं भारी असते. तुम्ही एवढ्या अफलातून कविता तुम्हाला या कविता संग्रहात वाचायला भेटतील. खूपच सुंदर आहेत, म्हणजे एवढ्या सुंदर कविता आहेत. पहा, गावाच्या पारावर परण्या निघण्याआधीच, हिच्या लग्नाची गोष्ट आहे. गावाच्या पारावर परण्या निघण्याआधीच रुखवत आहेराची भरली ताटं माझ्या पडक्या वाड्याच्या मोडक्या दारावरून वाजत गाजत जाताना आणि गोरज मुहूर्तावर तुझ्या लग्न घटिकेची मांडवभर उडालेली आतिषबाजी पाहताना मी तुटलेल्या पालशेपटीसारखा मरणांतिक तडफडलो. म्हणजे एखादी पालीचं शेपूट तुटल्यानंतर जी तडफड होते पालीची, आपल्या प्रियसीचं लग्न तिकडं लागतंय हे पाहून त्या प्रियकराला होणारी ती तडफड आणि त्याच्यासाठी वापरलेली पाली, शेपट तुटलेल्या पालीची प्रतिमा मराठी साहित्यामध्ये आजपर्यंत तरी कुणी वाचलेली नाही. ती तडफड असते ना, ती फार वेगळी असते. ती मला वाटतं सांगता पण येत नाही, बोलता पण येत नाही, पण आतल्या आत असते. आणि ती इतकी अप्रतिम पद्धतीनं मांडली की म्हणजे असे कितीतरी
काय म्हणू, असे कितीतरी गोष्टी विठ्ठल काष्टेंवरून ओवाळून टाकायला पाहिजेत. अशा खूप सुंदर सुंदर कविता या संग्रहात आहेत. या संग्रहासाठी अनेकांचं सहकार्य लाभलं. त्या सर्वांचे मी एक प्रकाशिका म्हणून ऋण व्यक्त करते. आणि या कविता संग्रहाची दुसरं जे पुस्तक आहे शिदोरीची भाकरी नावाचं, त्या शिदोरीच्या भाकरीमध्ये ती शिदोरी आपल्या आयुष्याला पुरून उरावी अशी ती शिदोरी असते. शिदोरी ही माहेराहून येते. मुलाच्या घरून जी जाते ना लग्नानंतर ती शिदोरी नसते. माहेरून आलेली शिदोरी आपण गावभर वाटत असतो आणि गावभर सांगत असतो आमची सून आली, आमची सून आली, आमची सून आली. तर हे जे असतं तर तिची ती शिदोरी तिच्या आयुष्याला तिच्या गावानं पण पुरवायची असते. ज्यानं ज्यानं शिदोरी कुणाची तरी खाल्लेली आहे त्या खाल्लेल्या मिठाला जागावं या त्याच्या मागचा म्हणजे मतितार्थ असतो तिच्या माहेरच्या लोकांचा, की माझी मुलगी तुमच्या गावामध्ये मी पाठवतीये तर तिची तुम्ही सगळ्यांनी पाठराखण करायची आहे, जपवणूक करायची आहे. माझी मुलगी एखाद्या वेळेला अडीअडचणीत आली, ती उपाशी राहिली तर तुम्ही त्या खाल्ल्या मिठाला जागून माझ्या लेकीला मदत करायची आहे उभ्या जन्मामध्ये. याला म्हणतात आयुष्यभराची शिदोरी पूर्ण. आयुष्यभराच्या आपल्या मायमाऊल्यांनी दिलेल्या शिदोऱ्या घेऊन मुली इथं नांदत असतात. नवे गावं नव्या पावलांनी त्या सजवत असतात. नव्या चालीरीती त्या त्यांच्या माहेराहून घेऊन येतात आणि सासर घरी त्याचा आनंद महोत्सव आयुष्यभर साजरा करतात. अशा मायमाऊल्यांना म्हणजे पुरुषांबद्दल आता फार चांगलं बोलत नाहीत कुणी, पण मला पुरुषांबद्दल सहानुभूती आहे. मला असं वाटतं की पुरुषांनी ह्या गोष्टींची फार बारकाईनं निरीक्षणं नोंदवली पाहिजे. तुमचे घरं उभ्या करणाऱ्या ह्या आधारभूत स्तंभ असतात बाया. म्हणजे तुम्ही त्यांची 2-4 दिवस गावाला जाऊ द्या, तुमच्या घराची तुमची वाट लागते. आणि म्हणून त्यांचं महत्त्व एवढं असतं आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या गणागोतामध्ये. त्या सगळ्यांना धरतात. तुम्ही विसरून जाता एक वेळ. तुम्हाला एखाद्या वेळ कंटाळा येतो पाहुण्या रावळ्याच्या घरी जायचं आहे, त्यामध्ये असं कसं जावंच लागतं, नाही तर नाव ठेवतात ते. तुम्हाला काय, तुम्ही हिंडता इकडं तिकडं, मला मात्र ऐकून घ्यावं लागतं. नाही नाही जावंच लागतं, नाही नाही आहेर करावाच लागतो, नाही नाही बारशाला जावंच लागतं. असं हे तुम्हाला आहे ना गणागोताला धरून ठेवणाऱ्या बाया असतात. त्याच्यामुळं त्या जेव्हा काही करतायत ना तर त्यांना फार काही टोकू नका. फार तुम्ही इकडं तिकडं पैसा उडवतात, त्याच्या तुलनेत त्या फार कमी पैसा उडवतात. त्यात त्यांचा उडवणाऱ्या पैशाचा आणि त्यांचा सन्मान करा. प्रत्येक घरानं बाईचा आणि लक्ष्मीचा आपल्या सन्मान करायला पाहिजे. आणि अशा सुंदर भावभावनांचा हा सुंदर दिवस आहे. वातावरणसुद्धा आल्हाददायक आहे. खरं तर मला वाटलं होतं की आमदार साहेब घाई करतील, पण त्यांनी आज साहित्यिक कार्यक्रम असून हा जास्त वेळ दिला. मला आनंद आहे. आणि माझी अशी पुढच्या याच्यातून पण अपेक्षा असेल की मला असं वाटतं की जेव्हा वैयक्तिक व्यक्तिमत्व जर आपल्याला खूप छान असं प्रगल्भ करायचं असेल ना, यशवंतराव चव्हाणांचा वारसा आपल्याला आहे. आपण पाहिलं आहे मोठ्या मोठ्या साहित्यिकांना आणि मोठ्या मोठ्या राजकारणी साहित्यिकांना. तुम्ही राजकारणामध्ये असाल किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये असाल, ज्याच्या आयुष्यामध्ये पुस्तकं आहेत, ज्याच्या आयुष्यामध्ये कला आहे, तीच माणसं कुठल्याही परिस्थितीमध्ये टिकून राहतात आणि आनंदी राहतात. त्यामुळं यशवंतराव चव्हाण साहेबांनी जो घालून दिलेला वारसा आहे तो प्रत्येक राजकारण्यानं आत्मसात करायला पाहिजे. तेव्हाच कुठं सांस्कृतिक राजकारण आपल्याला पाहायला भेटेल. नसतं अलीकडचं राजकारण जेव्हा आपण पाहतोय तर आपल्याला TV बंद करून द्यावासा वाटतोय, बातम्या ऐकाव्याशा वाटत नाही आहेत. तर हे राजकारण आपल्याला कुठल्याच सुज्ञ माणसाला नको आहे. आणि त्याच्यामुळं सुज्ञ राजकारणाची अपेक्षा ह्या उमद्या व्यक्तिमत्वाकरून येऊ घातलेल्या उद्याचे उदयनमुख हे राजकारणी आहेत भविष्यातले मोठे. तुम्ही जेव्हा मुख्यमंत्री व्हाल, आम्ही अशी सदिच्छा व्यक्त करतो की एक ना एक दिवस तुम्ही तुमच्या कारकिर्दीत छान मोठ्या पदावर असावं. ह्या भागाचं
ह्या परिसराचं नेतृत्व तुम्ही करायला हवं. आणि मला असं वाटतं की ज्या ठिकाणी जास्त सांस्कृतिक कार्यक्रम होतात, साहित्यिक कार्यक्रम होतात, तिथं माणसांची मनं अशी मस्त प्रफुल्लित होतात. म्हणून ज्या ज्या भागात मी काष्टे साहेबांना सारखी म्हणत असते की जाफराबादला आपण हे कार्यक्रम सातत्यानं व्याख्यानमाला सुरू करायला पाहिजे, एखादा कार्यक्रम सातत्यानं घ्यायला पाहिजे, जेणेकरून लोक एकत्र जमतील, काहीतरी छान ऐकतील, काहीतरी चिंतन होईल. मी मागच्या वेळेस दानवे साहेबांना मोठ्या साहेबांनाही विनंती केली होती, एका कार्यक्रमात आम्ही होतो सोबत तर, आणि त्यावेळेला त्यांनी कबूल केलं होतं खरं तर की या जाफराबाद शहरासाठी एक सुसज्ज असं सभागृह आपण बांधूया, एक असं नाट्यगृह बांधूया. पण नंतर मी पण पाठपुरावा करायचं राहून गेले आणि ते पण वेगळ्या वेगळ्या कामामध्ये गुंतत गेले. पण तुम्ही त्यांचं आज या ठिकाणी प्रतिनिधित्व करत आहात आणि या भागाचे तुम्ही आमदार आहात, तर तुम्ही सांस्कृतिक वारसा कसा आणखी वृद्धिंगत होईल, वाढेल, यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत, अशी माझी एक लेखिका म्हणून असलेली विनंती आहे. एवढं बोलते. काष्टे साहेबांना पुन्हा एकदा खूप शुभेच्छा देते आणि मी थांबते. धन्यवाद. कार्यक्रमाचा पुढचा भाग सांगतो मी. श्री श्रीधर आंभोरे हे शुभेच्छापर 2 शब्द फक्त बोलणार आहेत आणि त्यानंतर कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप होणार आहे. तडेगावकर मॅडमच्या बाबतीत एवढंच मला या ठिकाणी आभार मानायचे की आमच्या पुरुष जातीच्या बाबतीत त्या अजून तरी सहानुभूतीपूर्वक पाहतात. धन्यवाद त्याबद्दल. श्री आंबोरे सर. नमस्कार. सर्व सन्माननीय म्हणजे वर असलेले आणि तुम्ही सगळे सन्माननीय आहात. मित्रांनो, पहिले मला ही कल्पना एवढी आवडली, ही जी दुर्डीची, ज्याच्या डोक्यात ती कल्पना आली मी त्याला सॅल्यूट करतो. ही महाराष्ट्रामध्ये खूप वाटकलो मी, खूप प्रकाशन समारंभ पाहिले. ही अभिनव कल्पना जी शिदोरीची आहे, जी ते दुर्डीतून आणतात आणि त्या पांढरा रंगाचा कापडामधून गुंडाळले म्हणजे शुभ्रतेचं, शुद्धतेचं प्रतीक आहे ते. एक कल्चर जपलं हे फार सुंदर. आणि त्या समर्पक, त्या नाव जे आहे शिदोरीच्या भाकरीला समर्पक केलं, हा एक मुद्दा आहे. दुसरी काष्टे सरांचा माझा मॅडमच्या घरी महिन्यापूर्वी एक असे भेट झाली. चित्र काढायचं, असं करायचं, तसं करायचं. तर कुठलं आहे तर ते म्हणाले, बाबा एक हे जे आहे तुझ्या माझ्यातले याची दुसरी आवृत्ती. तर तुझ्या माझ्यातले हे जे टायटल आहे, हे शीर्षक आहे, हे कुठं आहे? ही सुफी पंथाच्या मार्गातली कविता आहे. तू मुझमे है मैं तुझमे हूँ. त्याच्यात ही जी हे बाय एक मिनिट. गावाभरच्या आळीबोळीतून इथं तिथं सांडलेल्या तुझ्या पैंजण धुनींना, ती छैया जी आहे सुफी पंथातली, गुलजारांनी खूप छान लिहिली की कहाँ ढूंढू तेरे निशा हवे पे ढूंढू ते, असं आहे. म्हणजे वाऱ्यावर मी तुझ्या चिन्ह पदचिन्ह शोधतोय, असा त्याचा अर्थ आहे. हे कुठं शोधतात? तर वाऱ्यावर शोधतो. हे कुठं शोधतात? बोळी आळीतून मातीवर शोधतात. इतकी उदात्त कल्पनेची कविता आहे. मी करत नाही, मी जवळजवळ 500पर्यंत मुखपुष्ट केलेली आहेत. त्याच्यातले 300-400 कवितेचे आहेत. त्या कविता अशा आहेत प्रेम न केलेल्या कविता आहेत, कृत्रिम कविता आहेत त्या. त्याच्यामुळे ते काय प्रेम कविता की मी झडकारतो. म्हटलं वाचत नाही, कविताच वाचत नाही, मी तुला कव्हर करून देतो. पण ही टायटलच माझा एवढं डोक्यात बसलं, मनात बसलं की ही जी प्रतीक आहे ही पक्ष्यांची, एक वर आहे हवेवर निशाणी सोडतं आणि एक मातीवर निशाणे सोडतं. दोघांचे तत्त्व एकच आहे आणि वारा ह्या मधलं त्याचा संकेत आहे. हे कवितेमध्ये इतकं सुंदर प्रांजळपणे खूप कविते पाहिले. प्रेम करणारे कविता पाहिले, लपवणारे पाहिले, निर्मळपणे मांडणारे फार कमी, सजगपणे निर्मळपणे सहजतेने की त्यांच्या मिसेस असते त्यांनीही स्वीकारलं. खूप
अशा कवितेमुळे वितुष्ट झालेल्या संसारामध्ये मी तेही पाहिले, मिटवलं आम्ही ते. हो तसं नसतं, एक कविता असतं. नाही नाही नाही, ही उपमा कशी आली, ही कोणासाठी. आता मॅडमनी तो मुद्दा मांडला आणि मी तो खूपच पाहिले. आम्ही सावरलेले काय काय सुद्धा. त्या माणसाचं वैशिष्ट्य वकिली असून जो लपवत नाही, म्हणजे सत्य बाहेर आणतो, परंतु इतक्या तरणे मांडतो की ते कुठंही बाधत नाही. हा न बाधलेपणाचा जो संकेत आहे हे कवितेमध्ये खूप 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 चांगला आहे. त्यामुळे ही कविता मला खूप आवडली. इतकं निर्मळपणा आहे म्हणजे असं असावं, असं व्यक्तिमत्व असावं. आणि त्यांच्या सौभाग्यवतींनी ते आपलेपणाने केलं, हा त्यांचा मोठेपणा. मी त्यांना पण सॅल्यूट करतो, त्यांना जास्त सॅल्यूट करतो. खूप महत्त्वाचं आहे. आणि दुसरं जे आहे शिदोरीच्या भाकरी, मी पण खेड्यातलं आहे, मी पण कष्ट करणार आहे. तर खेड्यामध्ये साधारणतः न्याहारी करताना, शिदोरी करताना सगळेजण बसतात आणि तिथं सगळं घराणं असतं. एखादी सून ते तिकडलं घराणं सांगते, एखादी सासू तिचं घराणं सांगते, तो भाऊ बहिणीतलं सांगतो, असं असं झालेलं आहे, कुटुंबाचं सांगतो, पेरण्याचं सांगतो, निसर्गाचं बोलतात. ही झाडाखालची जी नजाकत आहे ही त्यांनी खूप पकडली. म्हणून हे चित्र मला का आठवलं तर एकदम मला, मी माझ्या खेडेगावात गेलो, मी माझं ते झाड बघितलं, ते हे बघितलं सगळं काय. त्याच्यामुळे हे दोन्ही मुखपृष्ठ मला सहज करता आली. तर त्या जास्तीत जास्त ह्या सुफी पंथाच्या कविता खूप आहेत. बाऊल आणि सुफी ह्याचे मिलाप या माणसावरमध्ये. आणि खरं म्हणजे ते जर झालं तर हा माणूस संतही झाला असता. त्या मार्गाने जर गेला असता ना तर खरंच झालं. ते इतकी ताकद आहे त्याच्यात ते. तर मित्रांनो धन्यवाद, मी शुभेच्छा देतो. धन्यवाद. हां, आता साधारणतः आपण या कार्यक्रमाच्या शेवटाकडे आलेलो आहोत. फक्त माझी कविता राहून गेली म्हणून सांगतो. हे बा, पहिल्यांदा मला असं वाटतं की कवितेला शरीरातून उगवू द्यावं, कवितेला शरीरातून उगवू द्यावं, हिंडू द्यावं रक्तातून, आणि कागदाच्या पांढुरक्या भूमीवर लावूच नाही कधी तिचं रोपटं. अशी एक कविता आहे. आणि दुसरी अशी आहे की ऐसे नव्हे की शायरी शायरांनी गायली, ऐसे नव्हे की शायरी शायरांनी गायली, कमला सवे भ्रमणाधिकांनी आधीच होती गायली. खूप छान कार्यक्रमाचं या पहिल्या सत्राचं या ठिकाणी समारोप होत आहे. मला असं वाटतं सर की तुम्हाला असं म्हणायचं आहे, दूर कुठून तरी आवाज येईल, सहज सरळ सलगी, जीव लगे मनात पडत मधुगीत. मधुकर नावाची कविता सर्व मधुगीत म्हणते. धन्यवाद. आता आपण असं समजूया की कार्यक्रमाची सुरुवात झाली. अतिशय सुंदर आवाज आहे या मॅडम. मी तुम्हाला सांगितलं नुसते शब्द नाही, शब्द आणि स्वर खूप सुंदर. धन्यवाद मॅडम. तर यानंतर माननीय आमदार श्रीयुतजी संतोष पाटील दानवे, आणि इथे आनंद वाटावा म्हणूनही कदाचित संतोषरावांना बोलावला असेल. तर त्यांना मी नम्र विनंती करतो की आपण अध्यक्षीय समारोप करावा आणि समारोपामध्ये कुठेतरी आमच्या सांस्कृतिक भुवनाचा उल्लेख असावा. हे व्यासपीठ एवढं खोल आहे असं अगोदर माहिती असतं तर फोनवरच शुभेच्छा दिल्या असत्या काष्टे सरांना. कारण एवढं विचारवंत जर व्यासपीठ असलं तर आमच्यासारख्यांचा जीव गुदमरतो की काय बोलावं. त्यात अध्यक्षीय समारोप माझ्या भाषणाने किंवा शुभेच्छांनी. कारण मी विचार केला होता की काष्टे सरांच्या कार्यक्रमाला हजेरी लावू,
त्यांचं स्वागत करू. थोडा वेळ त्या ठिकाणी उपस्थित राहून नमस्कार करून आपण पुढच्या कार्यक्रमाला जाऊ. परंतु आज या शिदोरीच्या भाकरी या कविता संग्रहाचं जे उद्घाटन या ठिकाणी संपन्न होतं आहे, या उद्घाटनाला आमच्या काष्टे सरांनी जे काही मान्यवर बोलवलेले आहेत, सुरुवातीला मी आलो तेव्हा देशमुख साहेबांचं मनोगत त्या ठिकाणी सुरू होतं. त्यानंतर जोशी सरांचं सूत्रसंचालन ऐकलं आणि नक्कीच निश्चितपणे त्या ठिकाणी मन रमत गेलं की काहीतरी कंटेंट या मंचावर आहे. आणि त्याचबरोबर मग अन्य जे मान्यवर आहेत त्यामध्ये ज्यांनी या पुष्टाला जीव दिला असे आत्ताच ज्यांनी मनोगत व्यक्त केले असे आंबोरे सर असतील, त्याचबरोबर आपल्याच मतदारसंघातल्या डॉक्टर संजीवनी तडेगावकर मॅडम असतील, हे सर्वच मान्यवर आज आपल्या तालुक्यामध्ये विठ्ठलजी काष्टे सरांच्या आणि आपल्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आलेले आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी जमलेल्या आमच्या सर्व माता भगिनी, जाफराबाद आणि परिसरातील सर्व मान्यवर, सर्व पत्रकार बांधव, त्यामध्ये मोहनभाऊ मुळे असतील, गजाननजी उदावंत असतील, आमचे प्रल्हादजी लोणकर, ज्ञानेश्वरजी पाबळे आणि विनोदजी फदाट असे सर्वच पत्रकार बांधव आणि जमलेल्या सर्व नागरिक बांधवांनो, हा अतिशय आनंदाचा क्षण आहे की जाफराबाद शहरामध्ये राहून वकिली पेशा असलेले आपले तुमचे आमचे सर्वांचे परिचित विठ्ठलजी काष्टे सर हे आपल्या दुसऱ्या कविता संग्रहाचं या ठिकाणी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये प्रकाशन करतायत. आपला जाफराबाद तालुका असेल किंवा जाफराबाद शहर असेल, या शहरामध्ये अनेक विचारवंत आहेत, अनेक कलावंत आहेत आणि त्यामध्ये पुस्तकाच्या किंवा या कविता संग्रहाच्या माध्यमातून नक्कीच आज विठ्ठलजी काष्टे सर हे त्यांचं कविता प्रकाशन आपल्या उपस्थितीमध्ये करतायत. बांधवांना आता एवढं सुंदर आणि चांगला कार्यक्रम आणि मनोगत या ठिकाणी सगळ्यांनी व्यक्त केलेलं आहे. आता मी काय बोलावं हा माझ्या समोर नक्कीच प्रश्न आहे. परंतु मी तडेगावकर मॅडमनी सांगितलेली एक गोष्ट लक्षात ठेवली की मंचावर बसलेले सगळेच मितभाषी आहेत आणि त्यांनी मितभाषेचा अर्थही सांगितला. ज्ञानेश्वर, मितभाषी म्हणजे कमी बोलणे, कमी बोलणारा. आणि मग मी आता असं ठरवलं की किमान या मंचावर आपणही मितभाषी झालं पाहिजेत, कारण वेळ बराच झालेला आहे. आणि त्यामुळं मॅडम मी आता मितभाषी होण्याचा प्रयत्न करतो. अवघ्या 2 मिनिटामध्ये माझं मनोगत या ठिकाणी मी संपवणार आहे. परंतु खऱ्या अर्थानं मी कौतुक करू शकत नाही, पण निश्चितच काष्टे सरांनी हे जे काही प्रकाशन आज आपल्यासमोर ठेवलेलं आहे, या तालुक्यातला एक तरुण म्हणून, एक युवक म्हणून माझ्यासारख्या तरुणाला अतिशय आनंद होतो की कविता असो किंवा एखादं पुस्तकाचं लिखाण असो, आपलाही तालुका निश्चितपणे ह्या अशा प्रकारची शिदोरी त्यांनी आज जाफराबादमध्ये प्रकाशन केलं म्हणजे हे काही जाफराबाद पुरतं मर्यादित नाही आहे. तर हे कधी न मरणारी वस्तू आहे. माणूस गेला तरी हे न पुसणारा विषय. आणि त्यामुळं जाफराबादकरांच्या वतीने आज
जरी ते दुसऱ्या भूमीमध्ये म्हणजे जाफराबादच्या बाहेर जन्मलेले असले तरी या जागेतून त्यांनी हे प्रकाशन केलेलं ही अतिशय मोलाची गोष्ट आहे आणि नक्कीच ती आज या शहरातून त्यांनी हे प्रकाशन केलं. हा कवी संग्रह निश्चितपणे कायमस्वरूपी त्या ठिकाणी अस्तित्वात राहणार आहे. आमचे सुद्धा माझे मामा त्यांनाही पुस्तक लिहिण्याची आवड आहे. त्यांनी मागच्या काळात अनेक पुस्तकं लिहिलेले आहेत आणि त्यामुळं आमचं त्या ठिकाणी बोलणं असतं. गोष्ट एका पानाची पुस्तक त्यांनी त्या ठिकाणी लिहिलेले आणि ते सुद्धा भोकरदन तालुक्यातले आहेत. परंतु जाफराबादमध्ये माझ्याकडं मला असा कधी प्रसंग आला नव्हता की मी एखाद्या आपल्याच तालुक्यामध्ये कोणी कविता लिहिल्यात आणि त्या कार्यक्रमाला मी उपस्थित राहिलो. परंतु आज तो योग आला आणि मलाही त्याचा निश्चितपणे आनंद झाला. जसं आत्ताच आमच्या जोशी सरांनी म्हटलं की हे अंतःकरणातून निघू द्यावं लागतं. मी काष्टे सरांना विचारलं की तुमचं पहिलं पुस्तक तुम्ही कधी प्रकाशित केलं ज्याचं नाव या ठिकाणी तुझ्या माझ्यातलं आहे, तर काहीतरी सर तुम्ही किती वर्षांपूर्वीचं सांगितलं. आता हे बघा 24 वर्षांपूर्वी हे पुस्तक प्रकाशित झालेले तुझ्या माझ्यातले आणि 24 वर्षानंतर आता शिदोरीच्या भाकरी या अंकाचं त्या ठिकाणी त्यांनी प्रकाशन केलेलं आहे. एखाद्याला जर मी चांगल्या प्रकाशकाला म्हटलो की अरे माझ्यावर एखादं पुस्तक लिही तर तो 2-4 दिवसात लिहून देईल. काय मी म्हणजे महिना 2 महिने माझ्यासोबत जर एखाद्याला प्रवास करायला लावला एखाद्या लेखकाला की लिहून टाका माझ्यावर एक पुस्तक, तो झटपट लिहून टाकल. पण सरांच्या प्रवासामध्ये त्यांना 24 वर्षानंतर त्या ठिकाणी त्यांच्या अंतःकरणातून आल्यामुळं या कविता सहजासहज तयार झालेल्या नाही आहेत. त्या 24 वर्षानंतर त्या ठिकाणी त्यांच्या मनातून निघून आता या पुस्तकाच्या स्वरूपामध्ये बुकलेटच्या स्वरूपामध्ये आपल्यासमोर आलेल्या आहेत आणि म्हणून याचं महत्त्व अतिशय वेगळं आहे. मला सर या ठिकाणी हे तुमच्या प्रेमापोटी आलेले आहेत. मी एक नजर टाकली की कोण कोण बसलेले आहेत. महिला मंडळीचा माझा परिचय फार नाही आहे, परंतु हे मागं बसलेले तर आता मी इथून उठलो की मला धरणार आहेत 25%. हे काम आहे ते काम आहे ते वाटच पाहू नये की आमदार किती वेळ इथं बसू नये. उठलो की ते उठलेत. पण ही जी समोरची मंडळी आहे ही काही याच्यामध्ये माहिती असलेली नाही आहे किंवा मी गॅरंटीने सांगू शकतो की किती जण पुस्तकांचं वाचन करतात. म्हणजे यातले 5 ते 7% मंडळी त्या ठिकाणी कविता असतील किंवा पुस्तकांचं वाचन करतात. बाकी मात्र काष्टे सरांशी आपले चांगले स्नेहाचे संबंध आहेत म्हणून त्यांच्या प्रेमापोटी या ठिकाणी सर्वजण आलेले आहेत आणि त्यामुळं नक्कीच आपल्याला तुम्हाला आम्हाला आपल्या तालुक्यातही या ठिकाणी एक दर्जेदार कविता आज काष्टे सरांनी त्या ठिकाणी या परिसराला दिलेल्या आहेत. त्या आपल्यामध्येच मर्यादित न राहता या ठिकाणी आपण याचा प्रचार प्रसार करून त्या जास्तीत जास्त कशा पोहोचवल्या जातील याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला पाहिजेत. मला असं वाटतं सर या पुस्तकाची किंमत किती असावी, म्हणजे याची किंमत नाही होऊ शकत, परंतु तुम्ही कुणाला आपल्याला भेटवस्तू म्हणून द्यायची त्यावेळेला 200 रुपये 200 रुपये. संतोष दानवेचा सत्कार करायला येताना किंवा आपण कुणाचाही सत्कार करायला जाताना एक शॉल घेऊन जातो आणि एक बुके घेऊन जातो. त्या बदल्यात जर आपण अशा छान कवितांचं जरा एखादं पुस्तक कोणाच्या हातामध्ये जर दिलं तर निश्चितपणे त्या ठिकाणी त्याला निव्वळ ती भेटवस्तू म्हणून नाही तर नक्कीच या कवितांच्या माध्यमातून बरंच बोलक्या कविता आहेत. मॅडमनी 1-2 वाचून दाखवल्या. अनेकांनी याचाच आधार घेऊन त्या ठिकाणी सरांना शुभेच्छा दिल्या. मी वाचत होतो, मला 156व्या पानावर एक कविता 17 नंबरची मी वाचली
आणि विचार केला की ही तुमच्यासमोर मांडली पाहिजेत. तसेच जोशी सरांचे आदेश आहेत, जोशी सरांचे आदेश आहेत की तुम्हाला कविता म्हणावी लागेल. त्यांनी सांगताना असं नाही म्हटलं की स्वतःची तयार केलेली म्हणावी लागेल. तसं म्हटलं असेल तर आमच्याकडे दिवटे सर आहेत की जे जागेवरच कविता त्या ठिकाणी तयार करू शकतात. पण 17व्या नंबरची कविता अशी आहे, पाटील तुमचं समजत चुकलं, द्या जीव प्या विष, किंवा घ्या तुम्ही गळफास, तुमचं कोणास काय पडलं, पाटील तुमचं समजत चुकलं. मंदिरे, शाळा आणि दवाखाने यासाठी जमिनी दान दिल्या कोणी, समाज हितासाठी कोणी सोडलं आपल्या मिळकतीवर पाणी. रंजल्या गांजलेल्यांना तुम्ही का मनातलं आपलं, पाटील तुमचं समजत चुकलं. गावात कोणी मुसाफिर आला तर त्याच्या चटणी भाकरीची फिकर तुम्हाला. गोसावी असो वा फकीर त्याचे झोळीची काळजी तुम्हाला. गावात कुणाचं काही आडलं नडलं अथवा कुठे काही वांदा झाला तर तो मिटवायला तुमचाच खांदा लागला. कोणाचं लगीन असो वा कोणाच्या घरी आले काही विधी तेव्हा तुमचंच पाऊल पुढं पडलं, पाटील तुमचं समजत चुकलं. आता हे कोणते पाटील आहे हे तुम्ही तुमच्यातच शोधा. हे मी नाही म्हणत, हे कवी म्हणतात. आणि अजून बरेच आहेत पण पुढचं वाचत नाही. तुम्हाला मी भेट म्हणून देतो, ते तुम्ही वाचून घ्या. दत्तू पाटील, कारण इथं अनेक पाटील आहेत. मग त्याचे दानवे पाटीलही असू शकतात. पण असो सर, मला खरंच जेवढा वेळ या ठिकाणी मी ठरवून आलो नव्हतो, पण वातावरण चांगलं आहे जसं सर्वांनी सांगितलं. आणि प्रमुख मान्यवर कुणी जालन्यावरनं आलेत, कुणी पुण्यावरनं आलेत. आणि त्याचबरोबर मी सूत्रसंचालकही पहिल्यांदाच बघितले आमचे जोशी सर. नाही तर सूत्रसंचालन बऱ्याचदा रटाळ होतं, परंतु आज जोशी सरांसाठी आपण सर्वांनी टाळ्या वाजवलं पाहिजेत. मला कधी कधी वरिष्ठ उठल्यावर भीती वाटते की आता हे माईक सोडत नाहीत, परंतु तुम्ही जेव्हा उठले तेव्हा मॅडमची ना आमची चर्चा झाली किंवा इतरांची की सर खरंच खूप जॉली आहेत आणि या वयाचा माणूस, त्यांचं मन एकदम तरुण आहे आणि अतिशय उत्कृष्टपणे त्यांनी सूत्रसंचालन केलं. खरं तर त्या वयाचा माणूस आधाराने बसत असतो, पण त्यांनी त्यांचं वयाचं हे न ठेवता त्यांनी सरळ सूत्रसंचालन हाती घेतलं. ही सुद्धा आज या ठिकाणी अतिशय म्हणजे स्टेजला एक दर्जा देणारी गोष्ट आहे आणि म्हणून निश्चितच त्याचा आनंद आहे. फार वेळ घेत नाही. तुम्हाला सर्वांना जेवणाची मेजवानीसुद्धा काष्टे सरांनी या ठिकाणी ठेवलेली, म्हणजे पुस्तकही त्यांनी लिहिलं. ही व्यवस्थाही त्यांनी केलं आणि जेवणही आता परत वरून त्यांनीच ठेवलं आहे. खरं तर अगोदर माहिती असतं तर आपण सर्वांनी याचं आयोजन केलं असतं. पण निश्चित सर आता पुढच्या वेळेला जेव्हा तुम्ही तिसरं पुस्तक काढणार तेव्हा तुम्ही पुस्तक लिहा, बाकीची व्यवस्था आम्ही प्रकाशनाची आम्ही करू, हे मी निश्चितपणे आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्या ठिकाणी सांगतो. मॅडम, नवीन सभागृह मी या शहराला जवळपास 75 लाख रुपये महाराष्ट्र सरकारच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून त्या ठिकाणी दिलेले आहेत. विषय एवढाच आहे की नगरपंचायत आज जी आहे, मी त्यांना जागेची मागणी केलेली आहे. ते जशी जागा उपलब्ध करतील त्याचा नक्कीच आपण लवकर शुभारंभ करून त्या ठिकाणी कामाला सुरुवात करू. ती प्रक्रिया प्रलंबित माझ्या बाजूनी नाही आहे, तर जशी जागा उपलब्ध होईल त्या पद्धतीने मी त्यांच्याकडे मागणी केलेली आहे आणि आपण त्या कार्याला सुद्धा निश्चितपणे सुरुवात करू, हे आजच्या प्रसंगी या ठिकाणी सांगतो. आणि परत एकदा भोकरदन जाफराबाद तालुक्याच्या वतीने, खरं तर या कार्यक्रमाला माझे वडील रावसाहेबजी पाटील दानवे साहेब उपस्थित राहणार होते, पण काही कारणास्तव त्यांना या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित राहता आलं नाही. मी आमच्या सर्व कुटुंबाच्या वतीने, भोकरदन जाफराबाद तालुक्याच्या वतीने आणि आपणा उपस्थितांच्या वतीने सरांना मनपूर्वक अशा शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.
यानंतर श्री आंबोरे सर, कारण त्यांनी सांगितले की मी जास्त वेळ इथं उभा राहत नाही. तर मी आता उभा राहत नाही. आभार प्रदर्शन करण्यासाठी आंबोरे सरांना निमंत्रित करतो. भाऊने या ठिकाणी आत्ताच सांगितलं आहे की या व्यासपीठावर मितभाषी व्यक्तिमत्व बसलेले आहेत आणि आपल्याला माहीत आहे की मितभाषी व्यक्तिमत्व हे कर्तृत्वाने फार समोर गेलेले असतात, कर्तृत्वान व्यक्तिमत्व असतात. साहेब, आम्ही कवियाचे वकील आहे आणि मीही स्वतः वकील आहे. आम्ही तिकडे खूप काही बोलतो, खरंही बोलण्याचा प्रयत्न करतो, परंतु त्याच्यावर कोणी विश्वास ठेवत नाही. ही जागा तशी नाही आहे. ही जागा कमी बोलण्याची आहे आणि सत्य बोलण्याची आहे. एक संतही या जोडीला असं म्हणतात की बोलणाराची शहाणा झाला, ऐकणारा तो वाया गेला, ऐसा समज ज्याने केला, बुडाला तो अहंकारे. या युक्तीचं भान ठेवून, अर्थात जास्त न बोलता व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, या सोहळ्याला आपण सर्वजण उपस्थित बंधू आणि भगिनी, पत्रकार बंधू, आपण सर्वजण वेळात वेळ काढून इथे उपस्थित राहिलात, या सोहळ्याची शोभा वाढवली. मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि या कार्यक्रमाचं पहिलं सत्र संपलं असं अध्यक्षाच्या वतीने जाहीर करतो. यानंतर लगेचच कवी संमेलन सुरू होईल. निमंत्रित जे कवी आहेत अस्लम शहा यांनी या ठिकाणी सर्वांना पाचारण करावं. कृपया तुम्ही शांती आणि सहकार्याची कवचकुंडलं देऊन जसं आपण पहिलं सत्र यशस्वी केलं, आपल्या सर्वांना आग्रहाची विनंती आहे की तसंच आपण दुसरं सत्र इथे यशस्वी करूया. सन्माननीय आमदार साहेबांची इथे उपस्थिती असताना त्यांना संधी देते. कृपया सर्वांना विनंती आहे की तेथेची जेवणाची व्यवस्था केलेली आहे. कवी सत्रानंतर जेवणाची व्यवस्था आपण विनंती आहे की कुणीही जेवणाशिवाय जाऊ नये. सन्माननीय आमदार साहेबांची उपस्थिती आहे आणि साहेबांनी आपल्या मनोगत